शांतकारी भानुशशी भूमिसुतो बुधश्च गुरु शुक्र शनि राहु केतवः सर्वे ग्रहा शांतिकरा भुवन्तु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम शांति शांति शांती। आपण सगळे आमचे गुरु सर श्री सुभट सगळ्यांना वंदन करूया आणि आजचा आपला जो अभ्यास आहे तो सुरू करूया। याच्यामध्ये जी 4 नंबरची पत्रिका घेतली आहे ती मी तुम्हाला सोडवायला दिली आहे। कोणीतरी एकाने मला सोडवून पाठवली त्याचं उत्तर। पण आता आपण काही आयुष्य योगाचे पुढचे नियम बघू आणि ते नियम बघितले की पुन्हा या पत्रिकेकडे येऊ, चौथ्या पत्रिकेकडे अल्पायुच्या। आणि मग आपण मध्यायु पण आज बघणार आहोत। आज सोनल मॅडम नाही आहेत, त्या जरा एका कामाला गेल्या, त्यामुळे आपल्याला थोडा अजून अभ्यास करता येतो। तर आता आपण आधी अल्पायु दीर्घायु ह्याबाबत पाराशरीचे नियम काय सांगतायत ते नियम आपण बघू। परंतु हे नियम जरी मी आता तुम्हाला दिले तरी आपण त्या वेळेला जी नोट बनवून दिलेली आहे ती वापरायचीच आहे। नुसते हे नियम लावून आपण आयुष्ययोग बघणार नाहीये। तर आपण जे आधी नियम लिहिले की ज्यामध्ये बालारिष्टमध्ये आपण लग्नेश आणि रविचंद्र यांना जास्ती महत्त्व दिलं, किंवा अल्पायु योगामध्ये आपण थोडंसं शनी आणि लग्नेश बघितला, मध्यायु योगात आपण सगळं बघणार, शनीचा विचार जास्त करणार, त्याच्याहूनही दीर्घायु योगामध्ये सगळ्यात जास्त शनीचा विचार करणार। त्यामुळे आपण जे नियम लिहिले ते नियम धरून फक्त खाली पाराशरीच्या ह्या नियमामध्ये कोणता आयुष्य योग बसतो एवढं फक्त वाढवून आपल्याला लिहायचे। पण ह्या पाराशरीच्या नियमांवर फक्त असं आपल्याला आयुष्ययोग काढता येतं की हे नियम असेच आणि आता हा असा योग आला। तर आपले जे आधीचे नियम आहेत तेही आपण वाचून तेही लिहायचेच आहेत। फक्त हे नियम माहिती तुम्हाला नक्की पाहिजेत आणि हे आपल्याला उतरवायचे पण असतातच उत्तरामध्ये, परीक्षेतल्या उत्तरामध्ये। तर आता हे नियम काय सांगतायत तर दीर्घायु योग हा कधी येईल। पहिल्या चौकटीत काय दिले, दीर्घायु योग कधी कधी असेल। मग काय काय नियमात दिले, लग्नेश चर राशीचा म्हणजे लग्नेश जिथे आहे ती रास चर। आता इथे त्यांनी खरंच चर म्हणजे मी हे पुस्तकातला फोटो घेतला आहे, पण चर राशीला किंवा चर राशीत शब्द असताना तर जास्त छान झाला असता। म्हणजे लग्नेश चर राशीत असं म्हटलं असतं तर जास्त योग्य होतं। तर लग्नेश चर राशी अष्टमेश चंद्र म्हणजे सगळ्यात महत्त्व दिलं आहे ते लग्नेश आणि अष्टमेशालाच फक्त इथे दिलेले आहे। लग्नेश आणि अष्टमेश कोणत्या राशीत आहे, चर स्थिर द्विस्वभाव यावरती हे कोष्टक अवलंबून आहे। हे असं पाठ करायचं असं नाही, साधारण लक्षात ठेवलं की आपोआप आपल्याला कळतं की ह्या नियमांना कसं बघायचं। तर दीर्घायु नियमामध्ये बघा पहिल्यांदा लग्नेश चर राशीचा आहे, मग 2 नंबर जो आकडा आहे त्यात लग्नेश स्थिर राशीचा लिहिला आणि 3 नंबर जो आकडा आहे त्याच्यामध्ये लग्नेश द्विस्वभाव राशीचा लिहिला। म्हणजे दीर्घायु योगामध्ये लग्नेश चर राशीत असेल तर अष्टमेश चर पाहिजे असा अर्थ पहिल्या नियमात दिला। दुसऱ्या नियमात म्हटलं लग्नेश स्थिर असेल तर अष्टमेश द्वि हवा आणि तिसऱ्यात लिहिलंय की लग्नेश द्वि असेल तर अष्टमेश स्थिर हवा। असं चर स्थिर द्वि आणि द्विस्थिर असं एकत्र करून दीर्घायु योग बनतो। आपल्याला सुरुवातीला हे जरा हे नियमावली एका कागदावर तुम्ही पण उतरवून ठेवा आणि ती तपासत राहा, मग तुम्हाला हे कळेल। मग जो मधला कलम आहे त्याच्यात बघा मध्यायु योगात काय झालं तर लग्नेश चर राशीचा असाच ठेवलेला आहे, पण अष्टमेश जो चर होता तो अष्टमेश मात्र इथे स्थिर राशीचा झालेला आहे। म्हणजे अष्टमेशाला स्थैर्य लाभलं तर थोडा आयुष्ययोग वाढला। त्याच्यात काय आहे की अष्टमेशाला स्थैर्य लाभलं म्हणजे तो स्थिर राशीत आला। लग्नेश स्थिर राशी दुसऱ्या ह्याच्यात लग्नेश स्थिर राशीत तसाच ठेवला आणि अष्टमेश चर राशीचा केला। म्हणजे चर स्थिर ही जोडी असेल तर परत मध्यायु योग येईल। आणि तिसऱ्या नियमात लग्नेश द्विस्वभाव असताना एक
तरी जर आवाज येतो. लग्नेश द्विस्वभाव असताना अष्टमेशे द्विस्वभाव म्हणजे दोन द्विस्वभाव आले की मध्यायु योग येणार. अशा पद्धतीचे हे नियम आपल्याला थोडे सुरुवातीला परत परत पाहिजे, मग आपल्या ते लक्षात राहतील. तसंच अल्पायू योगामध्ये बघा, लग्नेश चर राशीचा सेम आहे. अष्टमेश आता द्विस्वभाव झाला, म्हणजे आडव्या ओळीतला जर अष्टमेश पाहिला तरी कळेल की तो चर स्थिर द्विस्वभाव असा आला. आता अष्टमेश द्विस्वभाव, मग लग्नेश स्थिर झाला. दुसऱ्या नियमात सगळीकडे लग्नेश स्थिर आहे, त्यामुळे त्याचं पण आपल्याला काही डोकं चालवायचं नाही. आता अष्टमेश स्थिरच केलं म्हणजे दोन स्थिर झाले तर अल्पायू योग येतो. आणि तिसऱ्या नियमामध्ये लग्नेश द्विस्वभाव बघा, आडव्या ओळीत तिन्ही योगांमध्ये लग्नेश द्विस्वभावच आहे, फक्त अष्टमेश बदलतो. मग अल्पायू योगामध्ये अष्टमेश चर राशीचा केलेला आहे. तर अशा ह्या नियमाच्या ज्या अटी आहेत त्याप्रमाणे आता आपण कुंडली बघणार आहोत आणि सगळे नियम उतरवून झाले की शेवटी पाराशरीप्रमाणे कोणता योग येतो हे फक्त लिहून ठेवायचं. प्रत्येक वेळी पाराशरी नियम आपल्याला लागू होईल असं नाही, आपण होतो का पाहिजे पण लिहून ठेवायचं का. तर एवढ्यासाठी आपण परत एक मागचं पेज बघणार. मागच्या पेजमध्ये आता हा तुम्हाला मी कोष्टके हे तुम्हाला मी ऑलरेडी दिलेलं पण आहे आज सकाळी का दुपारी. मागच्या ज्या पत्रिका आहेत त्यातली जी एक पत्रिका राहिली त्या एक पत्रिकेला आता आपण हे नियम लावून पाहायचं आहे. त्यामुळे मी परत एकदा ते मागचं पेज उघडणार आहे. हे बघा, हे जे पेज होतं यामध्ये तिसरी पत्रिका ही जी वरती दिली ही पत्रिका ही उदाहरण म्हणून आपण आता घ्यायची. याच्यामध्ये आपण हे सगळे वरचे नियम बघितलेले आहेत. तिसऱ्या पत्रिकेत की चंद्र कृत्तिका नक्षत्रात आहे, लग्नात अष्टमेश बुध आहे, बुध केतू एकत्र आहे. हे सगळं आपण ह्या 3 नंबरच्या पत्रिकेचं बघितलेलंच आहे. इथे तुम्हाला मी लिहून पाठवलं पण आहे आणि कळतंय लगेच की मंगळ राहू एकत्र आहेत, शनी एकत्र आहे, त्याची दृष्टी लग्नावर आहे, बुध मंगळ समोरासमोर तेही शत्रुग्रह आहेत. पण आता हे जे पाराशरीचे नियमाचं जे चौकट तुम्हाला दिली ते काय सांगतं, खाली लिहिले की लग्नेश स्थिर राशीचा असताना आणि अष्टमेश स्थिर. आता इथे बघा, लग्नेश कोण होतंय, कोणीतरी उत्तर द्या. लग्नेश कोण होतं या पुस्तकीत? शनी. लग्नेश हा, शनी आणि स्थिर राशीत आहे का तो? सिंह ही कशी रास आहे? हा, म्हणजे लग्नेश स्थिर राशी. आणि अष्टमेश कोण आहे या कुंडलीत? तो कुठल्या राशीत आहे? तो लग्नात आहे. हा, स्थिर राशी. स्थिर म्हणजे दोन्ही स्थिर आहे की नाही? लग्नेश आणि अष्टमेश दोन्ही स्थिर. हे कळलं का सगळ्यांना? आधी थांबून मी विचारते किंवा आपण घाई केली असं नको व्हायला. काय आपण विचार केलाय? लग्नेश स्थिर राशीचा म्हटलंय तिथे, पण स्थिर राशीत म्हणूया. मग लग्नेश हा शनी होता आणि तो सिंह या स्थिर राशीत आला. आणि अष्टमेश बुध आहे आणि तो कुंभ या स्थिर राशीतच आहे. म्हणजे दोन्हीही राशी स्थिर आहेत. आता 2 राशी स्थिर आल्या, लग्नेश आणि अष्टमेश. तर नियम काय सांगतो बघ, 2 राशी स्थिर कुठे पाहिजे? इथे शेवटी आल्यात बघा. इथं अल्पायू योगात दुसऱ्या नियमामध्ये लग्नेश स्थिर राशीचा आणि अष्टमेश स्थिर राशीचा, बरोबर? म्हणजे नियमामध्ये दोन्ही जर स्थिर आलं तर कुठला योग वरती कॉलम दाखवला? अल्पायू. मग आपण आता हे लिहून काढायचं. जसं मी इथे लिहिलंय बघा की लग्नेश स्थिर राशीत आणि अष्टमेश स्थिर, त्यामुळे कोणता योग आहे? अल्पायू असं ह्या पत्रिकेत. आणि ही अल्पायू पत्रिका आहे ना, आणि हे जुळलंय. दरवेळी जुळेल असं नसतं पण हे जुळलंय म्हणून आपण शेवटच्या कॉलममध्ये पाराशरीच्या नियमामधला आयुष्ययोग उतरवून काढायचा. आता इथे जे पुढे दिले की शनी निर्मली, तर ह्याचे नियम काय आहेत ते आपण आता तिसऱ्या पानात पाहू. हां, परंतु त्याआधी 4 नंबरची पत्रिका जी होती ती तुम्हाला मी सोडवायला दिली होती. एकानेच मला सोडवून पाठवली. कोण पाठवली सांगा, नाव विसरले मी. तर ती पत्रिका जी 4 नंबरची आहे ती दिलेली, त्याच्यामध्ये सरळ सरळ तुम्हाला काय काय दिसतंय आता आत्ताच बघून सांगा. ही
4 नंबरची पत्रिका. लग्नेश कुठे आहे? आपले नेहमीचे नियम सांगा. नाही, द्विस्वभाव ते नियम नको, नेहमीचे नियम. हा, नेहमीच्या नियमात काय आहे? राहू बरोबर आहे. लग्नेश शनी कुठे आहे? राहू बरोबर. म्हणजे लग्नेश प्रतिकूल झाला, बरोबर आहे. आणि अष्टमेश कुठे आहे? लग्नात अष्टमात. हा, मग आता अष्टमात एवढे ग्रह आहेत आपल्या नियमामध्ये. अष्टमात ग्रह येणं अनुकूल नाहीये. ओके. किती नियम ग्रह आहेत बघा अष्टमात? मंगळ, बुध, गुरु, केतू, हर्ष, मंगळ बुध एकत्र अनुकूल नाही, शत्रू ग्रह आहेत ते. गुरु, केतू, हर्षल, प्लुटो. आता हर्षल हा अचानक परिणाम करणारा ग्रह आहे. प्लुटो हा मंगळाप्रमाणे परिणाम करणाराच ग्रह आहे. मंगळ स्वतःच अष्टमात आहे, बरोबर. अशीच पत्रिका आपल्याला पाहिजे की कन्या राशीत खूप ग्रह. स्मिता पाटील कन्या राशीत खूप ग्रह, अमिताभ बच्चन यांच्या बघायच्या. आता कन्या राशीतली पत्रिका आज तुम्हाला अभ्यासाला परत एक नंतर देणार आहे. राजीव गांधी बघायची. म्हणून आता ह्याला जर का आपले नियम लावायचे तर ते तुम्ही फक्त ह्या पत्रिकेला, 4 नंबरच्या पत्रिकेला आता आपण लावून हवं तर बघू. पण लग्नेश कोण आहे या कुंडलीचा? शनी. तो कुठल्या राशीत? द्विस्वभाव. बरोबर. मीन ही द्विस्वभाव राशी, म्हणजे लग्नेश द्विस्वभाव आहे. आणि अष्टमेश कोणत्या राशीत? द्विस्वभाव. 2 द्विस्वभाव आले. आता ह्या पुस्तकात शोधा काय 2 द्विस्वभाव कुठे दाखवले. 2 द्विस्वभाव वाचा कुठे दिसले. लग्नेश द्विस्वभाव पटकन मध्यायु मध्ये लग्नेश द्विस्वभाव, अष्टमेश द्विस्वभाव. कॉलम मध्ये हा, म्हणजे वरती योग कुठला? मध्यायु. हा, म्हणजे आपल्याला इथे मध्यायु योग आहे हे लिहून ठेवायचं आहे. आता शनीचा जो नियम आहे तो नियम काय सांगतोय तो आपण पेज बघू आणि मग ह्या योगाचा परिणाम परत एकदा कसा बदलतो ते बघू. तर ह्या 2 पत्रिकांमध्ये तुम्हाला लग्नेश आणि अष्टमेश कोणत्या स्वभावाचा आहे हे कळलंय का सगळ्यांना? तर मी पुढे जातो. म्हणजे आपण लिहून पण दिलेले. आता ह्याच्या पुढचा जो नियम आहे किंवा आपण जो योग बघणार त्याचं नाव काय आहे बघा. कक्षा वृद्धी व कक्षा ह्रास. आणि हा नियम कोणामुळे होतो? फक्त शनीमुळे होतो. हा नियम पण आता आपल्याला त्यालाच लागू करायचा आहे. कसं काय बघा, नियम काय वाचा. बलवान शनी, बलवान शनी स्वगृहीचा किंवा उच्चीचा असताना, अर्थातच शनी बलवान होणार हा 2-3 कारणांनीच होणार आहे की तो स्वतःच्या राशीत, म्हणजे स्वतःच्या राशी कुठल्या? मकर आणि कुंभ. किंवा उच्च राशीत. उच्च राशीत म्हणजे कुठल्या राशीत पाहिजे? शनी तूळ. शुभ ग्रहांनी दृष्ट म्हणजे अजूनही चांगला, शुभ ग्रहांची त्याच्यावर दृष्टी पाहिजे. किंवा युक्त. युक्त म्हणजे शुभ ग्रह बरोबर पाहिजेत त्याच्या. कोण कोण शुभ ग्रह? आपण नैसर्गिक शुभ ग्रह गुरु आणि शुक्र हे असताना कक्षा वृद्धी करेल. म्हणजेच आता मी जी कक्षा जर का एखाद्या पाराशरी नियमाप्रमाणे आपण अल्पायू योग काढला असेल तर त्याची वृद्धी करा. आणि अल्पायू योगाचा किती योग लिहा? मध्यायु. इथे लिहिलं बघा. कक्षा वृद्धी म्हणजे आयुष्याचा एक खंड वाढवणं. म्हणजे जर का नियम अल्पायू योगाचा आला तर त्याचा कोणता योग लिहिणं? मध्यायु. एक कक्षा वाढली. तसंच एखादा योग तुम्ही अभ्यासाने मध्यायु काढलात आणि शनी बघताना वरील गोष्ट दिसली तर मध्यायु योगाचा कोणता योग कराल तुम्ही? दीर्घायु. म्हणजेच एक आयुष्याची कक्षा वाढवायची आहे. कोणामुळे? शनीमुळे. फक्त शनीमुळे. हा, आणि तो शनी बलवान पाहिजे. अर्थात आता तुम्ही इथे इतका अभ्यास केला आता 8 महिन्यामध्ये की एखादा ग्रह बलवान होतो हे तुम्हाला सहज कळलेलं आहे की तो स्वराशीचा पाहिजे, तो मित्र राशीचा पाहिजे, तो उच्च राशीत पाहिजे, शुभ ग्रहांनी दृष्ट पाहिजे, चांगल्या भावात पाहिजे. हे ह्या नियमात नसलं तरी मी सांगतो तुम्हाला. चांगले भाव कोणते? 6, 8, 12 सोडून सगळे भाव चांगले. मग तसा तरी शनी पाहिजे. तर कक्षा वृद्धी होणार आहे. आणि जर का खाली काय लिहिलंय? कक्षा ह्रास म्हणजे काय? शनी बलवान नाही, मग कधी कधी नीच राशीत आहे, शत्रू राशीत आहे आणि पापग्रहांनी दृष्ट किंवा युक्त. इथे शब्द लिहिला नाही पण मी सांगते
बुद्धियुक्त शब्द सुद्धा पाहिजे, म्हणजे पापग्रह त्याच्या बरोबर आहेत. जशी मगाची कुंडली होती की शनी राहू पापग्रह एकत्र आले आणि परत ती कुंडलीत शनी राहू हे मारक भावात, म्हणजे दुसऱ्या भावात हे मारक भाव. तर असं असताना आयुष्याचा एक खंड कमी करा नाही. म्हणजे मला जर दीर्घायू योग दिसला असेल तर मी शनीमुळे तो बदलून कोणता योग करीन? मध्यमायू किंवा असं दिसेल मध्यमायू व्यक्ती झाली, किंवा एखादा योग मध्यमायू दिसत असताना शनी असा दिसला की जो निर्बली आहे, शत्रू राशीत आहे, किंवा पापग्रहांनी युक्त आहे, किंवा प्रतिकूल भावांमध्ये आहे, तर मग पुन्हा एक खंड कमी करायचा. मग मध्यायूचा खंड कमी करून कोणता होईल? अल्पायू. 4-5 आपल्याला 4-5 आपले स्टेप्स आहेत, त्यातलं कमी करायचे एक स्टेप. तर असा पण आपल्याला खाली योगांमध्ये हे पण आता लिहायचं काम आहे. मग आपण परत एकदा मागचं पेज बघू आणि इथे जे मी तुम्हाला हे लिहून दिलंय की जे पत्रिका क्रमांक 3 साठी आहे खाली, ही जी वरची पत्रिका ही 3 क्रमांकासाठी आपण हे सगळं लिहिलं आणि खाली काय लिहिलं? लग्ने स्थिर अष्टमे स्थिर. आता अर्थ असा अल्पायू योग आलाच आहे आणि शनी निर्बली आहे या कुंडलीत. कोण सांगेल शनी निर्बलीचं कारण? या 3 नंबरच्या कुंडलीतलं आपण आता जे वाचलं. शनी राहू बरोबर आहे. शनी काय काय कारण? हा सांगा अजून काय काय आहे? शनी निर्बली. शत्रू राशीत आहे. अजून तिसरं कारण? शत्रू राशीत आहे. हा. राहू बरोबर आहे. अजून तिसरं कारण? अजून मंगळा बरोबर आहे. अजून चौथं कारण? षष्टेश चंद्र लग्नात आहे. नाही, फक्त शनीचं आत्ता कारणावर आपण फक्त शनी बद्दल बोलतो म्हणून. शनी राहू गुरु मंगळ. इथे जसं मी तुम्हाला शनी राहू मारक भावात म्हटलं तसं हा मारक भाव नाही का? मारक. हा म्हणजे शनीचं, कारक भावाचा. हा शनीचं काय काय कारणांनी शनीचा म्हणजे आपण म्हणतो की पॉवरच गेली त्याची. तो शत्रू राशीत आला पहिलं, राहू युक्त आला दुसरं, मंगळ युक्त आला तिसरं आणि मारक भावात आला. म्हणजे शनीमुळे कुठलीही कक्षा बदललीच नाही, कारण आता ऑलरेडी अल्पायू योग आहे. अल्पायूचा अजून तुम्ही किती कमी करणार? बरोबर आहे ना? आपण काय म्हणून आपण फक्त शनी निर्बली एवढंच इथे लिहिलं, पण आपण कुठलाही योग अजून कक्षा कमी केली नाही. किंवा पुढे जर का कक्षा ह्रास शब्द तुम्ही लिहिला तरी पुरेसा आहे की शनी निर्बली असून तो कक्षा ह्रास करत आहे. अशा प्रकारे तुम्हाला आयुष्य योगाची एक कुंडली सोडवायची. जसे वरती नियम आपले नेहमीचे वापरले, मग लग्नेश अष्टमेशाचा नियम लिहिला आणि मग शनीचा नियम लिहिला. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही वरची पत्रिका जी एक चौथी आपण ठेवलेली आहे ती सुद्धा लिहिता येणार आहे की जे आपण मगाशी सगळं पाहिलं. आता या चौथ्या पत्रिकेत शनीचा विचार काय सांगाल तुम्ही? आता तुम्हाला कळलं काय काय सांगाल? शनी हा शनी स्वभाव राशीत आहे. नाही, राहू युक्त आहे, मारक भावात. हे तर कळलं बरोबर. आणि समोर इतक्या ग्रहांची शनीवर दृष्टी पण दृष्टी म्हणजे शनीमुळे कक्षा ह्रास होत आहे असं लिहायला पाहिजे. कारण शनी हा बलवान नाही, चांगला नाही, अनुकूल नाही, अशा अर्थी शनीमुळे कक्षा ह्रास होईल. आता तुम्ही जी कक्षा काढली ती ऑलरेडी जर अल्पायू असेल तर तुम्ही अजून काही लिहू नका की तर बालारिष्ट येईल. अल्पायूच्या खालची कक्षा आपण लिहिणार नाही, फक्त काय लिहिणार? शनी निर्बली आहे आणि तो कक्षा ह्रास करत आहे. कळलं? हे 2 गोष्टी आता आपल्या वाढल्या. आता हे सगळं कन्सॉलिडेटेड करून आपण आता एक पुढच्या योगाकडे वळू की ज्याचं नाव आहे मध्यायू योग. हा आपल्याला आता पाहायचा. इथपर्यंत आपण आता एक एक अभ्यासाने आलो. ह्याच्यात थोडासा 1-2 मिनिटं थांबूया. आज मॅडम नाही आहेत, त्यामुळे नाईट मॅडम नसल्यामुळे आपण काय काय ग्रहयोग बघतो ते बघू. नक्षत्र कोणी आजचं सांगतंय का ते सांगा. कोणीही एकाने पंचांग उघडलं असेल तर सांगा. ठीक आहे, मी सांगू काय? मग कोणाच्या समोर आहे पंचांग? कोणी सांगा एकाने नक्षत्र वगैरे. असेल तरी ठेवायला लागेल. आता लागेल गणिताच्या ह्याला. हा बरोबर.
ठीक आहे ठीक आहे. हा सांग. हा आज प्रतिपदा आहे. हा. शनिवार. हा. विशाखा नक्षत्र आहे. हम्म. व्यतिपात योग आहे. हा. रात्री 9:45 पर्यंत. हा. बालवकरण 11:50 पर्यंत होतं. आता कौलवकरण सुरू आहे. आज सूर्य रवी उदय 6:12 आहे आणि रवी अस्त 7 वाजता. आणि आता रात्री नंतर वृश्चिक आहे. म्हणजे आता तूळ रास चालू कोणती आहे. आहे? आता तूळ. आता तुळरास. बरोबर. आता ही तुळरास. तुळरास असल्यामुळे आता आपल्याला इकडे ग्रहयोगाच्या कडे जायचं, या पानाकडे, आणि आजचा ग्रहयोग बघायचा आहे. तर आज आपण एक ग्रहयोग दरवेळी बघतोय का, तर तुम्ही पुन्हा विसरू नये मागचा पोर्शन. चंद्र गुरु शुभयोग दिलेले. म्हणजेच चंद्राचा गुरुशी नवपंचम योग होत आहे. आता नवपंचम योग जेव्हा होतो ना, तेव्हा ते ग्रह एकाच तत्वाच्या राशीत येतात. म्हणजे आज जर का चंद्र तूळ राशीत आहे, तर त्या तत्वाच्या इतर राशी कोणत्या आहेत? तूळ म्हणजे वायू तत्वाच्या इतर राशी कोणत्या? मिथुन आणि कुंभ. मग नवपंचम योगामध्ये ह्याच राशीमध्ये ग्रह येणार. त्यामुळे आजचा जो गुरु आहे, आता तुम्हाला माहितीये गुरु मिथुन राशीत आहे, बरोबर. म्हणजेच चंद्र आणि गुरु नवपंचम योग आहे, तेव्हा चंद्र तुळेत असताना गुरु मिथुन येत. हे कळलं का सगळ्यांना? की वायू तत्वाच्या राशीतच ग्रहांचा नवपंचम योग येतो. म्हणजे मी चंद्रगुरु जर का त्रिकोण योगी, तो त्रिकोण शब्द आहे, म्हणजे नवपंचम. तर ग्रह हे एकाच तत्वाच्या राशीत येतात. म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टींनी हे तपासता येईल. एक तर तुम्हाला गुरु मिथुन राशीत आहे हे माहितीये, म्हणजेच कुठली तरी वायू तत्वाची रास आज चालू असली पाहिजे. जर का फक्त ग्रहयोग इकडे बघायचे ठरवले तर, म्हणजे एक तर तूळ पाहिजे किंवा कुंभ पाहिजे. तर आजची रास कोणती आहे? तूळ आणि विशाखा नक्षत्र. तसंच गुरु कोणत्या नक्षत्रात आहे यालाही खूप महत्व आहे. आता गुरु कोणत्या नक्षत्रात आहे? मे 14 तो पुनर्वसू 3 जाणार. म्हणजे आता पण पुनर्वसू 2. इथे नक्षत्र पण दिलेलं असतं वरती. हे बघा, इथे जे कॉलम आहे ग्रहयोगांचा, त्याच्या शेजारी इथे नक्षत्र आहे. प्रत्येक ग्रह कोणत्या नक्षत्राच्या कोणत्या चरणात जाणार, कधी जाणार, हे पण इकडे दिले. आणि हा जो चंद्रगुरु नवपंचम योग आहे, हा एक अतिशय शुभ योग आहे. नवपंचम योगामध्ये शुभत्व दडलेलं आहे. कारण नवपंचम योग हे 9 आणि 5 ह्या शुभ स्थानांशीच निगडित आहे. आणि ते एकाच तत्वाच्या राशीत नाहीत, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची हार्मनी आहे, सुसंगतता आहे. त्यामुळे नवपंचम योग हे खूप शुभ असतात. जेवढे नवपंचम योग येतील कुंडली, तेवढी त्या व्यक्तीची कुंडली ही सहज साध्य आहे. म्हणजे नशिबाने मिळतं, दैवाने मिळतं, किंवा संचित आहे, आपलं पूर्व संचित आहे, त्यातनं आपल्याला मिळतं. आपण ते फार कष्ट करत नाही किंवा श्रम करत नाही, पण आपल्याला मिळत राहतात गोष्टी. असं जेव्हा होईल तेव्हा हे नवपंचम योग कुंडलीत जास्त असतात. आणि असे चंद्रगुरु नवपंचम पर्टिक्युलरली तुम्हाला हवं तर इंदिरा गांधींच्या पत्रिकेत आहे, नेहरू नंतर आपले चंद्रगुरु युती टिळकांच्या पत्रिकेत आहे. आता चंद्रगुरु का एकत्र आले तरी तोच योग देणार, आणि नवपंचम योगालाही तोच योग येतो, कारण हे 2 शुभग्रह आहेत. जर 2 शुभग्रह नसतील तर त्यांची युती आणि नवपंचम एकसारखे योग देणार नाही, लक्षात घ्या. कारण एका वेळी ती युती प्रतिकूल होईल. पण नवपंचम योग हा पापग्रहांचाही शुभच येतो आणि शुभग्रहांचाही शुभच येतो. इथे तर आज 2 शुभग्रह झाले. आणि मग ही युती किंवा हा नवपंचम योग काय करेल, तर गुरुची जी चांगले गोष्ट, गुरुच्या ज्या चांगल्या गोष्टी किंवा कारकत्व आहे ते वृद्धिंगत करेल. आणि चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे, तो आपल्याला आत्मसात गोष्टी करून देतो. मग चंद्र गुरु नवपंचम योग आहे, म्हणजेच एकतर गुरु चंद्र, आता आजचा चंद्र कुंभ आहेत आणि नाही चंद्र तुळ आहेत आणि गुरु मिथुन आहेत. म्हणजे भाग्यात त्या चंद्राकडनं भाग्यात गुरु आहे. मग ह्या भाग्यातल्या गुरुची फळ आहेत की शिक्षण चांगलं आहे, दैव अनुकूल आहे, वडील चांगल्या पोस्टवर आहेत, असा योग आहे. तसंच गुरु हा तुम्हाला नावलौकिक देतो. एक लक्षात घ्या, एखाद्या गोष्टी, एखादी काम माणूस करतं पण त्याचं नाव काहीच होत नाही, तर तुमचं नावलौकिक होणं हाही तुमच्या नशिबाचा भाग असतो. तसा हा नावलौकिक देणारा योग आहे चंद्रगुरु. म्हणजे जनमानसात तुमची चांगली प्रतिमा असणं, तुमच्याबद्दल लोकांचं चांगलं मत असणं, किंवा तुमच्या हातनं चांगलं कार्य करणं,
ते कार्य देश देव धर्म यासाठी आहे, कारण तो गुरु आहे. गुरु हा धार्मिक ग्रह आहे, अत्यंत धार्मिक आणि आज्ञाशील परंपरा पाळणारा असा ग्रह आहे. त्यामुळे चंद्रगुरु नवपंचम योगामध्ये हे अध्यारूत आहे सगळं, की त्या माणसाचं मन हे चांगल्या गोष्टींसाठी हपापलेलं आहे. तो वाचक आहे, लेखक आहे चांगला, असं आपल्याला दिसेल. तर हा नवपंचम योग नेहमी चांगल्या गोष्टी दाखवेल. आणि आपण आत्ता ज्या पत्रिका बघतोय की लकीली आता असं म्हणू की हे सगळे योग आपण प्रतिकूल बघतोय, पण नेहमी माझं स्वतःच असं म्हणणं आहे की ज्योतिषाने नेहमी चांगल्या योगाचा अभ्यास आधी करायचा, चांगल्या योगाचंच बाकी आधी सांगायचं. तर त्यामुळे आपल्याला हे नवपंचम योग हे खास शिकायचे. चंद्र गुरु आहे, चंद्र शुक्र आहे, चंद्र शनी नवपंचम चांगला आहे, किंवा कोणत्याही 2 ग्रहात मधले नवपंचम योग चांगले. इथे लागोपाठ जर तुम्ही थोडं वाचलं तर त्रिकोण योग कधी कधी येत आहेत ते तुम्हाला दिसतील. आणि त्यासाठी तुम्हाला थोडं हे पण वाचलं पाहिजे, काय समग्र ग्रहयोग पुस्तक. म्हणजे तुम्हाला सगळ्या वेळी उघडलं पान की वाचायला मिळेल, उघडलं पान की वाचायला मिळेल. आता हा आजचा पंचांग आणि आजच्या ग्रहयोगांबद्दल आपण बोललो. अजूनही सुद्धा शनी मंगळ एकत्र आहेत, त्यामुळे खूपशा लोकांचे प्रश्न हे संपत नाही आणि संपतील असं कधी माझा अंदाज आहे. मंगळ जेव्हा शनी बरोबर आहे तो बाहेर पडेल, मंगळ बाहेर पडेल मीनेतून 11 मे इथे तारीख असते बघा. तुम्हाला माहिती आहे राशी प्रवेश. तर आत्ताची जी ग्रहस्थिती आहे त्यामध्ये शनी मंगळ एकत्र असल्यामुळे अजून सुद्धा खूपशी लोकांची कामं ही अडकत आहेत. तर हे महत्वाचे ग्रहयोग आहेत की राशी पालट. म्हणजे मुख्य ह्या महिन्यातला योग हा मंगळाचा योग पाहायचा आणि रवीचा आपल्याला पाहायचा असतो की रवी आतापर्यंत त्याच्या उच्च राशीत मेषेत होता, आता रवी वृषभेत जाईल. रवी वृषभेत जाता जाता परत तो कृत्तिका नक्षत्रात येईल, मग परत कृत्तिकेतल्या रवी काय त्रास देतो असं आपल्याला हे गोचर ग्रह पण एकीकडे सतत पाहायचे असतात. आणि पंचांग आपल्याला ज्योतिषाला हे नेहमी आपल्या जवळ आवश्यक आहे. आता याच्यात तुम्हाला कोणाला काही शंका आहे का? तर आपण चंद्रगुरु योग जसे जसे ग्रहयोग येतील तसे तसे आपण पाहणारही आहे, चांगल्या पत्रिका येतील तसे तसे आपण ते शिकणार पण परत. तर हे तुम्हाला कोणाला अडलंय का आता मी जे घेतलं? नाहीतर मग मी हा मध्यमायू योग शिकवणार आहे. ठीक आहे, आता आपण मध्यमायू योगाकडे जाऊ. तर मध्यमायू योग आतापर्यंत आपण जसे जसे नियम पाहत आलो तसेच थोडेसे नियम बदलतात ह्यामध्ये. आता काय नियमांमध्ये बदल आहे बघा. पापग्रह 2, 5, 8, 11 स्थानी आहेत. आता ह्यांनी काय म्हटलंय, 8, 11 ही जी स्थान आहेत किंवा 11वं स्थान आहे, 8वं स्थान आहे हे तर मृत्यू स्थान आहे, परंतु दीर्घायू योगापेक्षा कमी दर्जाचं आहे. त्यामुळे काही पापग्रह हे 2 दुसऱ्या स्थानी, कारण दुसरं हे मारक स्थान आहे, अष्टम हे मृत्यूचं स्थान आहे. 3 पण लिहिलंय किंवा 3, इथे 3 आकडा चुकून पुढे मागे झाला असेल तर लिहिलंय कंसात मी की अष्टमाचं अष्टम. आता तृतीय स्थानाबद्दल काय एवढं भाष्य करताय? तर तुम्ही जर पाहाल तर अष्टम स्थानापासून ते अष्टम मोजायला घ्या. अष्टम, नवम, दशम, एकादश करत करत अष्टमापासून अष्टम हे 3रं स्थान आहे. म्हणून मग काही पापग्रह हे त्या 3ऱ्या स्थानात आलेत आणि म्हणून पण अष्टमापासून अष्टम म्हणून पण आयुष्य योग कमी थोडा झालेला दिसतो. अर्थात इथे अगदी कमी आयुष्य असं नाही, हा स्पॅन पण मोठा आहे, जवळजवळ 33 ते 66. खरं तर असं आहे की 60च्या पुढे लेट गो झाला एखाद्याचा मृत्यू, पण त्याच्या आधी खरंच त्याला मध्यमायू म्हटलं पाहिजे. पण आता ह्यांच्या नियमांच्या कक्षांमध्ये हे बसले म्हणून आपण इथे तसं लिहिलेलं आहे. पण 60च्या पुढे इतका विचार करण्याचं कारण नाही. आधी मात्र मध्यमायू योग केवळ पापग्रह हे काही प्रतिकूल भावात आहेत त्यामुळे घडतो. आता दुसरं काय म्हटलंय, 4 स्थान पण लिहिलंय, सुखस्थान. आता काय आयुष्य योग किंवा कर्करास आणि 4था भाव हा आपल्यासाठी सुखाचं साम्राज्यच घेऊन येतो. आणि जसं जसं आपण जगू, जास्त जगू, तसं आपल्याला साहजिकच कष्ट कमी आणि सुख हे जास्त वाटायला येत असतं. त्यामुळे हे सुखस्थान जर बलवान असेल तर ह्यातले कुठलेही योग तरून जाईल माणूस. एक सुखस्थान जर बलवान निघालं किंवा चतुर्थेश, मग तो गाडी देईल, वाहन देईल, घरं देईल, सरकारी गाड्या देईल, तर सुखस्थान पण काही वेळा
अडकलं किंवा त्यात पापग्रह आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे दुसऱ्यात मारक भाव म्हणून, चौथ्यात सुखस्थान म्हणून, अष्टमामध्ये अष्टमस्थान म्हणून, तृतीय हे अष्टमाचं अष्टम म्हणून तृतीय, अशी काही स्थानं ही स्पेसिफिक आहेत की जिथे पापग्रह येत आहेत आणि म्हणून ह्यांचं आयुष्य थोडं कमी झालेलं आहे. आता पुढे काय म्हटलंय, पणफर स्थानातील. पणफर म्हणजे कुठली स्थानं, 2, 5, 8, 11, जी स्थानं आपलं भरण पोषण करतात किंवा जी आपली धनस्थानं आहेत असं म्हटलंय. पणफर याचा अर्थ काय आहे, पोषण करणारं म्हणजे आपल्याला धन देणारं. आणि हे धनस्थान का, तर केंद्राचं दुसरं, प्रत्येक केंद्रस्थानाचं दुसरं स्थान हे पणफर आहे. म्हणजे पहिला भाव केंद्रस्थान, मग त्यापासून दुसरा पणफर, चौथा केंद्रस्थान म्हणून पाचवा पणफर. तर ह्या स्थानामध्ये काही शुभग्रह येतात आणि त्यांची दृष्टी लग्नेशावर येते. आता परत तुम्हाला सांगितलं आणि मी तुम्हाला खरं म्हणाल तर श्रीराम भटांचं एक YouTube पाठवलं आणि ते तुम्ही पाहावं अशी माझी अपेक्षा आहे, की ज्यामध्ये लग्न आणि लग्नेशाचं महत्व यावरती त्यांचं 1 तासाचं भाषण. म्हणजे लग्नेशाला एवढं महत्व आहे, जर लग्न आणि लग्नेश चांगला निघाला तरी माणूस आपलं सगळं आयुष्य भोगेल. असं लग्नाचं महत्व आहे आणि लग्नेशाचं महत्व आहे. का महत्व आहे, तर नरदेह एक घबाड. मला दुसरा पैसाच नको, मला अख्खं नरदेह जर मिळाला तर मला एक घबाड मिळालंय, पैसा अडक्याची त्याच्या पुढे काही किंमत नाही असं संत म्हणतात की नरदेह एक घबाड. तर हे घबाड हाती लागलं मग ते लग्न आणि लग्नेशावर अवलंबून आहे. आणि मग साहजिकच या योगामध्ये, कुठल्याही आयुष्य योगामध्ये लग्न लग्नेशाला महत्व खूप आहे. आपल्याला तेवढ्यासाठी त्याचाच अभ्यास जास्त पडणार. मग परत काय लिहिलं त्यांनी, लग्नेश आता थोडा बलवान आहे, कारण आता थोडा योग आयुष्य योग वाढलाय. म्हणजे लग्नेश बलवान आहे पण पापग्रह अनुकूल स्थानात नाहीत. पापग्रह 8-12 मध्ये आलेत. मग आता थोडासा परत कक्षा कमी झाली. काय लिहिलं, गुरु केंद्रात आहे आणि त्याला केंद्राधिपत्य दोष आहे. आता काय आहे, केंद्राधिपत्य दोष हा राजयोगातला नियम तुम्हाला हळूहळू नाईक बाई शिकवतात. त्यात एकदा हा नियम तुमचा घेऊन पण झाला की केंद्रस्थानाचा अधिपती जेव्हा शुभग्रह होतो, परत एकदा सांगते, केंद्रस्थानाचा अधिपती जेव्हा शुभग्रह होतो तेव्हा त्याला तो केंद्राधिपत्य दोष लागतो आणि तो ग्रह शुभ असून थोडासा प्रतिकूल होतो. म्हणजे गुरु शुक्र हे 2 इथे तसं दिलंय की केंद्राधिपत्य दोषात तो गुरु येतो. मग ही लग्न कुठली, साहजिकच धनु मीन द्विस्वभाव लग्नांना फक्त गुरु हा केंद्रांचा स्वामी किंवा केंद्रेश होतो आणि मग त्याला तेवढं शुभत्व राहत नाही. तर असा गुरु हा केंद्राधिपत्य दोष घेऊन येणार अशा कुंडल्यांमध्ये, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि पुढे काय म्हटलंय, लग्नेश अष्टमेश दशमेश बलवान. वा, कारण की आयुष्य योग वाढत चाललाय ना आता. म्हणजे लग्नेश चांगला आहे, अष्टमेश चांगला आहे आणि दशमेशही चांगला आहे असं म्हटलंय. आणि काय लिहिलं, पण शनी रवी चंद्र निर्बली. आता आपण पाहिलं की रवी चंद्र हे आयुष्यकारक ग्रह आहेत आपले, कारण एकावर आपला आत्मा अवलंबून आहे, एकावर आपलं शरीर रवीवर अवलंबून आहे, चंद्रावर आपलं मन अवलंबून. मन का महत्वाचं आहे, तर एखादी व्यक्ती जेव्हा आजारी पडते तेव्हा त्या आजारपणातनं ती त्याच्या मनोबलाने बाहेर येते. तेव्हा एखाद्याचं मन जर दुर्मुखलं, मन नाही बरोबर, त्याचं खंबीर नाही, तर मग त्याला कुठलाही आजार जडेल किंवा त्या दुखण्यातनं तो बरा होणार नाही. आणि ही गोष्ट आपण करोनामध्ये बघितली की पटकन जी घाबरली लोक त्यांच्यावरती नकळतच ते दुखणं येत गेलं. सो मन तुमचं खंबीर पाहिजे. रवीमुळे तुमचं शरीर किंवा तुमचा देह चांगला पाहिजे. आणि शनी हा प्राणदाता ग्रह आहे, त्यामुळे शनी पण चांगला पाहिजे. मग हे सगळे ग्रह थोडे थोडे निर्बली आहेत म्हणून मध्यम आयु पर्यंत येऊन तुमचं आयुष्य थांबलं असा त्याचा अर्थ आहे. तर हे सगळे जे नियम आहेत, हे नियम आपले 4 गोष्टींवर आतापर्यंत अवलंबून होते, लग्न, रवी आणि चंद्र. आता त्यात चौथा ग्रह ऍड झाला शनी. त्यामुळे आता शनीला केंद्रस्थानी किंवा शनीच्या विचाराने आता या पुढच्या पत्रिका आपण पाहिजे. आता ह्यातली जी पुढची पत्रिका लगेच आपण पाहणार आहोत ही बघा, ही पत्रिका आहे. मॅडम एक शंका होती. हो हो, बोल बोल.
गुरु आणि शुक्रालाच फक्त केंद्राधिपत्य हो. दोष लागू आहे. हो हो म्हटलंय बघ मॅडमनी सांगितलं निर्बली चंद्र असे एक शब्द म्हटला त्या बघ की चंद्र. अमावस्येच्या आसपासचा तो पण आपण या नियमात घ्यायला हरकत नाही हं? पण आपण चंद्राचा विचार असाही करतोच ना ह्या योगात त्यामुळे आपण निर्बली चंद्र असं म्हणण्याची गरज नाही एवढं मला वाटतं हं? हा, पण आणि विषय बुधाला नाही लागू का? हा दोष? बुधाचा विषय इथे नाही एक लक्षात घ्या बुध हा कुमार ग्रह आहे त्यामुळे कुठल्याही निर्णयात्मक गोष्टीला बुध कामी येत नसतो हं? बरं. हा. तो आहे छोटा कीर्ती लहान मूर्ती महान उलट म्हटलं मूर्ती लहान कीर्ती महान असंच त्याचं नाव आहे पण एवढ्या मोठ्या घटना घडायला बुध उपयोगी येत नाही तो मंगळ बुध एकत्र पाहिजे किंवा बुध राहू असं काही व्हायला पाहिजे आता ही जी पहिली पत्रिका आहे ना ही बघा राजीव गांधी आता यांच्यामध्ये जन्मसाल 44 आणि मृत्यू 91 म्हणजे त्यांचं अल्पायू मध्यायू योगात वय आलं किती वय आलं यांचं साधारण 6 55 का 57 तर यांच्या पत्रिकेत आता ह्यांच्या पत्रिकेचा आपण चांगल्या गोष्टींनी पण विचार करूया कारण आता तुम्हाला जेव्हा कन्या लग्न शिकवतील तेव्हा मोस्टली ही पत्रिका परत घेतली जाईल तुमची चांगली बाजू आपण आधी बघू आता ह्यांच्या पत्रिकेत काय आहे बघा एवढे ग्रह एकाच राशीत आहेत आणि ती रास कोणती आहे सांगा सिंह. हा मग सिंह रास ही राजराशी असते आणि त्या राशीत ग्रहाधिक्य आलं की बऱ्यापैकी राजयोग घडतो आणि ह्या कुंडल्या तुम्ही 80 सालच्या मुलांच्या कुंडल्या नक्की तुम्ही शोधा काढा बघा 80-81 सिंह राशीत एवढे ग्रह आहेत सगळी मुलं कोण मॅनेजमेंटवर कोण ऍडव्होकेट सगळी 181-81 कारण सगळे सेम ग्रह सिंह राशीत आहेत तेव्हा आणि भरपूर आर्थिक पैसा प्रत्येकाकडे आत्ताच गाड्या बंगले घर सगळं मिळालेलं आहे त्यांना कारण ही राजराशी आणि ती खूप तुम्हाला काय म्हणू आपण राजयोग म्हणजे रजोगुणाचं सुख देते रजोगुणाचं सुख काय आहे की भौतिकता सगळी मिळते तुम्हाला तसा हा योग आहे पण ह्यांच्या बाबतीत चंद्र गुरु एकत्र आहेतच न हो गुरु हा एकदम शेवटी लिहिला गेला माझ्यातनं गुरु सीमेत आहे चंद्रही सीमेत आहे आता आपण चंद्रगुरु नवपंचमी योग बोललो तेव्हा मी एवढंही बोलले की चंद्रगुरु एकत्र असण्याचे पण तसेच परिणाम मिळतात तसं ह्यांचा चंद्रगुरु सीमेत एकत्र आहे त्यामुळे ह्यांना आता जर का तुम्ही पाहिलं मरणोत्तर तुम्ही राजीव गांधी योजना किती आहेत बघा एकूणच कितीतरी ठिकाणी राजीव गांधी उड्डाणपूल राजीव गांधी संस्था राजीव गांधी काय नाही तर अशा प्रकारचे योग त्यांची चंद्रगुरु एकत्र असल्यामुळे आहे तसंच बुध शुक्र रवी एकत्र त्यामुळे त्यांच्या आईच्या बाबतीत पण त्यांना चांगले योग किंवा आपण म्हणू चंद्र मातृकारक असल्यामुळे तोही योग त्यांच्या कुंडलीत आहे तसंच लग्नेश कन्या राशीचा स्वामी बुध व्ययात आता हे जे व्ययात ग्रह गेले त्यामुळे ते परदेशात स्वतः शिकायला गेले परदेशातल्या मुलीशी त्यांनी लग्न केलं हे सगळं तुम्हाला पटेल बरोबर की सप्तमेश गुरु पण व्ययात आहे त्यांचा लग्नेश सप्तमेश एकत्र आले की लव्ह मॅरेजची शक्यता आहे ती पण त्यांच्या बाबतीत झालेली लग्नामध्ये मंगळ नेपच्यून सारखे ग्रह आल्यामुळे स्फोटाने मृत्यू हेही तुम्हाला पटेल की कन्या मंगळ नेपच्यून हा योग एक अनारोग्यकारक किंवा आपण म्हणू त्रासदायक योग फक्त एकाने कॉन्सन्ट्रेट करून मला सांगा की हा मंगळ कोणत्या स्थानाचा स्वामी आहे या कुंडलीत अष्टमेश आहे म्हणजे एकच आता इथे जेव्हा आपण परत आपल्या विषयाकडे येणार असू तर मध्यायू योगासाठी अष्टमेश लग्नी आला मंगळ नेपच्यून एकत्र आणि तो जो त्यांचा मंगळ हा कशाचा कारक आहे एक मिनिट पत्रिका हल्ली मंगळ हा कशाचा कारक आहे रक्त म्हणजे रक्ताची दुखणी आजार हे डोकेदुखी कारण हे डोक्याच्या ठिकाणी आहे हे काय हे सगळ्यांच्या बाबतीत घडेल असे नाही कोणाला डोक्याला त्रास होईल त्याच्यानंतर घातपात होणं नंतर वाहनांचे अपघात होणं स्फोट होणं आगीसारख्या दुर्घटना घडणं असे योग आहेत सगळे आता ह्यांचं नेमकं काही वेगळ्या प्रकारे मृत्यू झालाय खरे किंवा हाच मंगळ नेपच्यून योग त्यांच्या भावंडांनाही कारण झाला भावंडांचाही मृत्यू कसा झालेला आहे अपघाती झालेला आहे तेव्हा असे
ह्यांच्या कुंडलीत हे त्रासदायक योग नक्की आहेत. पण आई गेल्यामुळे त्यांना तो राजयोग मिळाला, त्याला विपरीत राजयोग म्हणतो आपण, आणि तो पण योग आहे की नाही त्यांच्या कुंडलीत, की अष्टमाचा स्वामी लग्नी किंवा षष्ठेश शनी कुठे आहे बघा, षष्ठेश शनी दशमात आहे. वडील लवकर गेले त्यांचे, शनी हा त्यांना तितका अनुकूल झालेला नाही षष्ठेश असल्यामुळे. वडील सुद्धा, वडिलांचंही त्यांना सुख लाभलेलं नाही. तर असा एक विचित्र प्रकारचा त्यांच्या कुंडलीत काहीतरी राजयोग आहे जो सिंह राशीमुळे घडलेला आहे. लग्नेश व्ययात वेश रवी सुद्धा मारक स्थानी, चंद्र रवी एकत्र म्हणजे अमावस्येचा जन्म आहे. चतुर्थावर ह्या सगळ्यांची, चतुर्थावर बघा मंगळाची दृष्टी येणार आहे, चतुर्थावरच शनीची दृष्टी आहे. आता आपले जे नियम आहेत ते लावून पाहू. आपण जे बघितलं मागे की पाराशरी, त्याच्यामध्ये लग्नेश कोणत्या राशीत आहे सांगा एखाद्याने. बुध, लग्नेश बुध. हा, राशीत कोणत्या? स्थिर राशी. सिंह राशी. हा, आणि अष्टमेश मंगळ कन्या राशी. स्वभाव. हा, मग आता लग्नेश आणि अष्टमेश ही जोडी अशी आहे की त्यातनं तो नियम काय सांगतो ते पाहिजे. त्या नियमामध्ये त्यांनी दीर्घायू लिहिलंय, मग आपण त्यात काही फेरफार करायचं नाही. आपण एक ओळख अशीच लिहायची आणि पुढे लिहायचं पाराशरी प्रमाणे दीर्घायू योग येत आहे. पण आता शनीचा विचार बाकी राहिला. शनीचा विचार काय काय कराल तो सांगा. नसेल काही सुचलं तर तसं लिहून ठेवायचं, प्रश्नपत्रिकेत पण लिहायचं की लग्नेश म्हटलं तर केंद्रस्थानात आहे, म्हटलं तर मित्र राशीत आहे, बरोबर की. त्यामुळे शनीमुळे कक्षा ऱ्हास कक्षा वृद्धी याचं उत्तर आपल्याला कळत नाही किंवा असं काहीच घडलं असं वाटत नाही, कारण शनी हा निर्बली म्हणू शकत नाही आपण. ठीक आहे, मित्र राशीचा आहे, दशमा ह्या केंद्रस्थानात आहे. त्यामुळे तसंच आपण लिहून ठेवायचं की शनीचं कक्षा ऱ्हास कक्षा वृद्धी होत नाही काहीच, फक्त शनीचा विचार आपण केलाय हे तिथे लिहायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आता याच्या पुढची किंवा एक आहे, ह्या शनीची सर्व ग्रहांवर दृष्टी येते. किती ग्रहांवर दृष्टी आहे शनीची? 5 आणि 6, 5 ग्रह आहेत, बरोबर. शनीची तिसरी दृष्टी. शनीला 3, 7 आणि 10 अशा दृष्टी असतात. 3, 7, 10. ओके. आता थोडस कसं झालं, राजीव गांधींच्या निधनानंतर सोनिया गांधी, आणि आता आपल्याकडे काय झालं पवारांच्या बाबतीत, बरोबर की नाही. अशा विधीने पण तुम्ही पत्रिका उघडून विचार करा. आता कुंडली क्रमांक 2 बघू. ह्या पत्रिकेतही 42 सालचा जन्म आहे आणि 96 साली मृत्यू, परत बॉम्बस्फोटातच आहे. ही पत्रिका मला वाटतं देवसरांनी दिलेली आहे, कारण ट्रेनमध्ये जेव्हा बॉम्बस्फोट झाले तेव्हा काही लोकांच्या पत्रिका या सरांनी गोळा केल्या, त्यातली ही पत्रिका आहे. तर इथे आता परत आपलं सगळं बघू. लग्नेशापासून सुरुवात करू. लग्नेश कुठे आहे सांगा. नवमात आहे, आणि तो कोणत्या राशीत आहे? कर्क, चर राशी. म्हणजे चर राशीत, पण निर्बली ना, नीच राशीत. म्हणजे लग्नेश हा नीच राशीत आहे. लग्नात कोणताही ग्रह नाही, हे पण आपण लिहायचं. लग्नात कोणताही ग्रह नाही. आता लग्नेशावर किती ग्रहांची दृष्टी आहे ते सांगा, किंवा लग्नावर सांगा आधी किती ग्रहांची लग्नावर दृष्टी आहे. 4. हा, त्याच्यामध्ये कोण कोण आहे? शुक्र, शनी, हर्षल. हा, हर्षल मुख्य, शनी, हर्षल, एवढ्या लग्नावर दृष्टी पापग्रहांची जास्त आलेली आहे. त्याच्यानंतर हा जो कर्केचा मंगळ आहे हा राशीकडून कुठे आहे बघा, कितवा ते सांगा. धनुरास असताना, धनुरास असताना मंगळ राशीकडून कितवा? अष्टम भावात आला. राशीकडून मोजा. अष्टमात आला. म्हणजे राशीच्या अष्टमात तो नीच राशीचा मंगळ. बरं, तुम्ही चंद्रचं नक्षत्र सांगाल का कोणी? 12 अंशावरती धनुराशी. धनुराशी. नक्षत्र कोणतं? उत्तराशी. नाही. पूर्वाषाढ. नाही. मूळ, आधी मूळनी सुरुवात होणार ना. मूळपासून सुरुवात होईल. 12 अंशावर आहे. नाही, मूळ येईल. मूळ 13-20 अच्छा, पर्यंत मूळ. ओके, मूळ. हा, पूर्ण आहे. हां.
हा, म्हणजे मूळ नक्षत्र सुद्धा त्रासदायक असतं थोडक्यात हो. काही आहे. रवी लग्नाच्या अष्टमात कोण ते पण आहे ना. लग्न राशीच्या अष्टमात कोण ग्रह रवी येतो. रवी आणि गुरु. हा, आणि मुळात रवी चंद्र समोरासमोर म्हणजे कोणता योग आहे जन्मता? पौर्णिमा. तो पौर्णिमा योग काय असतो माहितीये का? थोडासा कमी आरोग्याला याला थोडा त्रासदायक असतो पौर्णिमा योग. तसं एकत्र बरेच या कुंडलीत आलेले आहे. आता इथे काय असतं, आता मी पण तुम्हाला म्हणते कोणाच्या कुंडल्यात जमवा तर मग आपल्याला त्याची नक्की जन्मवेळ कळली तर त्यांची महादशा कोणती आहे ते पण आपल्याला कळतं. तर ते पण आपण अजून 1-2 कुंडल्यांमध्ये शोधून काढू किंवा तुम्ही मला कुंडल्या आणा, मी त्या दाखवते तुम्हाला. आता ही जी तिसरी कुंडली आहे इथे शनीचा विचार राहिला. शनीचा किंवा आपला याचा विचार करूया पाराशरीचा. आता लग्नेश मंगळ चर राशीत आहे, कर्क म्हणजे इथे लिहायचं लग्नेश चर राशीत आहे आणि अष्टमेश बुध जो आहे तो वृषभ म्हणजे कोणती रास आली? स्थिर. हा, मग तो नियम चर. आपण चर आणि स्थिर तर मध्यायु योगच येतोय तो लिहून ठेवायची कोण की ह्या 2 गोष्टींमुळे मध्यायु योग येत आहे. आता शनी हर्षल म्हणजे शनीचा विचार सांगा काय कराल? शनी हा कुठे आहे, कोणाबरोबर आहे? कुठे शनी? मारक वर्षाला. स्थानात आहे. हा, बरोबर. आणि कोणाबरोबर? हर्षल बरोबर. चला. म्हणजे शनी, शनी ही सप्तम. काही कक्षा वृद्धी नक्की झाली नाही. तर ओके. ते आपण लिहून ठेवायचं की शनी हा निर्बली होत आहे कारण तो मारक भावात आणि हर्षल बरोबर आहे. एवढं असं सगळं लिहिलं तर एक तुमचं उत्तर आयुष्य योगाचं पुरं होईल. तर ह्या आयुष्य योगाची एक पत्रिका तुम्हाला येईल की ज्यात तुम्हाला शोधायचंय कोणता योग असेल आणि कारण द्यायची. तर ही कारणं तुम्हाला अशी लिहिता यावी म्हणूनच मी तुम्हाला असं पेज हे बनवून दिलेलं. आता कुंडली 3 बघू. 3चा खरं तुम्हाला मी हे लिहून दिलेलं आहे एक पेज, पण बघूया आपण. चला, 3 मध्ये काय काय आहे आता आपल्याला सोपं आहे. हे जे आयुष्य योग आहेत ह्यामध्ये आधी लग्न पाहायचं. लग्नात कोण कोण आहे सांगा. शनी केतू नेपच्यून. हा, म्हणजे लग्नात इतके योग चांगले नाहीत जसे राजीव गांधींच्या कुंडलीत होते मंगळ नेपच्यून. आता इथे कोण आलं? शनी नेपच्यून केतू. काय झालं? कारमधून पडून नाही म्हणतात, कारमध्ये मृत्यू झाला, कार अपघात झाला. आता अपघात झाला म्हणजे अगदी चतुर्थ भाव लक्षात घ्यायचा, दरवेळेला लक्षात ठेवा कारण त्या गाडीशी संबंधित आहे. चतुर्थात किती ग्रह आहेत? 3. 3. त्यातला पुन्हा रवीचं नक्षत्र सांगा. मूळ. हा, मूळ. शुक्र मूळ, रवी मूळ हे महत्वाचं आहे. त्याच्या समोर हर्षल. रवी प्रतियोग अगदी होत नाहीये पण शुक्र प्रतियोग समोरासमोर योग आले. हर्षल प्रतियुक्तीत आहे. मुळात चंद्र कुठे आहे ह्या कुंडलीत? अष्टमा. हा, मग अष्टमात चंद्र चांगलाच नाही. हे सगळे छोटे छोटे योग आहेत. आता ह्या सगळ्या ज्या पत्रिका एकत्र केल्या हे काय आपल्या नियमात घालून उलट्याने बनवल्या, पण साधारण त्याचे नियम आपल्या सगळ्या पत्रिकांना साधारण लागलेले आहेत. आता लग्नेश सांगून टाका, तो एक राहिला. आता लग्नेश एकदा पाहतो ना आपण, तो बुध आणि हर्षल समोर. बुध हर्षल प्रतियुक्ती आहे. आणि चंद्र अष्टमात आहे, त्या चंद्रावरती मंगळाची दृष्टी आहे बघा. मंगळ उच्च राशीचा आहे खरा, पंचमा भावात चांगला आहे, पण मंगळाची दृष्टी चतुर्थावर येते, चंद्रावर येते. सॉरी, चंद्रावर आहे. पाहिलं का? प्रत्येकाला कळलं का? मंगळाची 4थी दृष्टी चंद्रावर येते आहे. आता इथे आपण परत पाराशरीचे नियम पाहू. लग्नेश बुध आहे, तो कोणत्या राशीत आहे? बुध द्विस्वभाव. हा, लग्नेश द्विस्वभाव. आणि अष्टमेश मंगळ आहे, तो कोणत्या राशीत आहे? हा हा, म्हणजेच लग्नेश अष्टमेश, एक लग्नेश द्विस्वभाव अष्टमेश चर म्हणजेच अल्पायु योग आहे. तुम्ही मागे पुस्तक काढून बघा. तुम्ही घरी ह्या पत्रिका स्वतः कागदाने लिहा, ते नियम त्यावर वाचा आणि ते नियमाचाही कागद घरी बनवा. आता शनीनी सांगा, शनीचं काय काय? 3ऱ्या 4थ्या नियमात शनीचं पाहिजे.
शनिवार राहूची दृष्टी. हा पण शनीनी काय होईल? कक्षा ऱ्हास कक्षा वृद्धी काय होईल? पहिलं ते सांगा. शनी हा कोणाबरोबर आहे? केतू. हा, त्यामुळे शनीमुळे कक्षा वृद्धी होणार नाही, तर कक्षा ऱ्हास होईल, एवढं फक्त लिहून ठेवायचं. पण असाही हा योगच नियमामध्ये अल्पायू येतो, मग अजून कक्षा ऱ्हास वेगळी काही लिहायची नाही, पण लिहून ठेवायची की शनी निर्बली होतो आहे, त्यामुळे ह्या कुंडलीत कक्षा ऱ्हास होणार आहे, एवढं फक्त आपल्याला उतरवायचं. बरोबर. आता ही चौथी पत्रिका मी तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन दिलं नाही, तरी मी इथे तुमची घेते. आपल्याकडे आज मॅडम नसल्यामुळे 7:30 ते 8:30 मी एक तास घेते म्हटलेलं आहे. आता ही जी चौथी कुंडली, इथे काय झालंय, ट्रेन मधनं पडून गेलेले. एक मिनिट. हा, आणि हे अगदी माझ्या इथे राहणारेच व्यक्ती होते आणि मी शिकत होते तेव्हा. पण मला खूप असं कुतूहल होतं की काय झालं असेल, काय झालं असेल. तर अगदी सहजगत्या म्हणून ते गेले आणि डोंबिवलीत आणि दिव्याच्या मध्ये त्यांना काहीतरी झालं. तर आता इथे बघा, लग्नेश कोण आहे? गुरु. हा, म्हणजे ते काही खूप अगदी अल्पायू नाहीये. 39 त्यांचं आहे माझ्याकडे. त्यांची खरी हे 91 साली ते गेले, तेवढं पण मला आठवतंय, फक्त तारीख माझ्याकडे नाहीये. 91 साली ते गेले. तर 39 हे म्हणजे वय वय नाही, जन्मसाल 39, ती तारीख सुद्धा 22 जून आहे, मला पक्की माहिती आहे. आणि 91 साली ते गेलेत, हेही मला आता पक्क आठवतं. तर इथे काय काय झालंय बघा. लग्नात गुरु आहे, त्यामुळे अगदी काय ते कमी वयाचे नाही, किंवा मंगळ पण मकरेचा त्यांचा तसा चांगला आहे. पण काय झालं, शनी हर्षल केतू हे कुठे आले? मारक भावात. बरोबर. आणि अष्टमात कोण आलं? राहू. हा, अष्टमातला राहू हा तितका चांगला नाही. तरी अशी 2-3 कारणं, त्यांची खरी खूप मोठी कारणं नव्हती, कारण गुरु पण लग्नी होता आणि रवी बुध पण चतुर्थात चांगले बिल्डरच काम ते करत होते. शुक्र स्वराशीचा आहे त्याचा. असं फक्त शुक्र हा तृतीय स्थानात आहे. आता तृतीय स्थान आपण मगाशी का बघितलं? कोणाला काय आठवतंय का कारण? अष्टमात शुक्र नेमका त्यांचा आलेला आहे, असं झालंय. आणि चंद्र नेपच्यून एकत्र आहे, किंवा चंद्राच्या षष्ठात करतेचा मंगळ आहे, अशी काही कारणं झालीत. आणि तुम्हाला मी हवी तर यांची ती तारीख पण दिली नंतर कधीतरी, की म्हणून चौथी पत्रिका आहे तिचं. मी इथे काही असं, एक मिनिट, सॉरी, तिचं मी इथे काही खाली वर्णन असं काही लिहिलेलं नाहीये, कारण मला स्वतःलाच ती पत्रिका अशी खूप उलगडली नाही. फक्त राहू अष्टमात आहे आणि राहू शनी हर्षल एकत्र आहेत, एवढंच फक्त मलाही तेव्हा एवढे नक्की कळलं नाही, आणि अजूनही एवढं कळत नाही की एवढं कारण काय झालं. आता ह्याच्यानंतरची जी एक पत्रिका आहे ती मी तुम्हाला नुसतीच सांगते. ऑनलाईन पत्रिका तुम्ही बघायची आहे, थोडीफार अशी कारणं मीमांसा तुम्ही लिहायची आहे. स्वामी विवेकानंद यांची पत्रिका तुम्हाला बघायची. त्यांनी फक्त 39 वर्ष ते जगलेले, आणि त्यांची पत्रिका तुम्हाला ऑनलाईन मिळणार आहे. त्यांची बर्थडे, त्यांचा टाइम मिळेल, आणि त्यांचा मृत्यूचा दिवस पण ऑनलाईन तुम्हाला मिळेल. मग फक्त तुम्ही तेवढं उतरवून काय तुम्हाला कळलं, असं का लक्षात आलं, आपल्या नियमात काय बसलं, हे बघून मला पुढच्या आठवड्यात सांगायचंय. किंवा मग मी स्वतः स्वामी विवेकानंदांची पत्रिका ह्या दृष्टिकोनातून तुमची घ्यायची. बाकीची स्वामी विवेकानंदांची धनु लग्नाची कुंडली आहे, ती राजयोग म्हणून पण आपण पाहणार असतो. दरवेळेला आपण ती पाहतो, ही राजयोगाची कुंडली म्हणून आपण बघतो. पण ह्याही कारणाने की 39च त्यांना वय लाभलेलं आहे, तर ते आपण पुढच्या वीक मध्ये बघूया. आता आज आपण खूप कन्सॉलिडेटेड असा अभ्यास या सगळ्या योगांचा केलाय, तरी पण मी स्वतःही असं म्हणेन की खूपसं आपल्याला यावरती भाष्य करता येत नाही, किंवा भाकीत सांगता येत नसतं. तेव्हा आयुष्य योगाचं भाकीत आपण अतिशय जबाबदारीने करायचं आहे. आता हा मध्यायी योग झाल्यावरती पुढचे जे 2 योग आहेत ते कळायलाही सोपे आहेत, समजायलाही सोपे आहेत, आणि म्हणजे दीर्घायू योगच आहेत. तर दीर्घायू योगाच्या तर आपल्याकडे मोरारजी देसाई, कर्वे असं खूप पत्रिका आहेत. त्यातल्या आपण अशाच 3-4 निवडक पत्रिका बघणार आहोत की ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकापेक्षा जास्त ग्रह उच्च राशीत येतात. तर ते कसं घडतं का, हे आपण पुढच्या वीक मध्ये बघू. आणि मी आत्ताच ऑलरेडी तुम्हाला हे सगळे पेजेस पाठवलेली होती, पण आता त्याचं वर्णन केल्यावर तुम्हाला पुन्हा कळतील. तर कृपया
शनिवार ते शनिवार बाड उघडायचं असं करू नका. तर मध्ये आठवड्यामध्ये सगळं उघडून बघा. ते पाराशरीचे नियम स्वतः हाताने तुम्ही वहीत लिहून घ्या. अशा तुमच्या आसपासच्या काही कुंडल्या असतील त्यांना ते लावून बघा. हं? तर आपण आता थांबूया आणि आपण आता मॅडम बेन्नूर मॅडम आहेत ना त्या आलेल्या, त्यांना विचारूया. आहेत आहेत ना? हा हा, ठीक आहे मॅडम, बरोबर घेतला ना विषय? अगदी हा ठीक काहीच आहे. प्रश्न नाही. हा ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. मग तुमचे पेज दाखवते आता. हो हो. हा. नमस्कार. श्री गणेशाय नमहा. गुरुभ्यो नमहा. माझ्या गुरुंना वंदन करते आणि आपण आपला वर्ग सुरू करूया. मागच्या वेळेस पासून आपण मुहूर्त ही संकल्पना बघतोय, म्हणजे मुहूर्त कसे काढायचे. मुहूर्तामध्ये जे आपल्याला पंचांगामध्ये मुहूर्त दिलेले असतात ते साधारणपणे सोलापूर, मुंबई, Open पुणे आहे. असे 3 ठिकाणचे मुहूर्त आपल्याला साधारण मिळतात पंचांगामध्ये. हा. सोलापूरच्या जे दाटी पंचांग आहे आणि त्याच्यावरून मग इतर गावचे मुहूर्त जर काढायचे असतील तर आपल्याला कसं काय केलं पाहिजे हे आपण बघितलं मागच्या वेळेस, की काय संस्कार केले. कारण मुहूर्त हे आपल्याला माहिती आहे की एक तर सूर्योदय आणि दुसरं म्हणजे लग्न रास याच्यावर ते अवलंबून असतात. त्यामुळे जसं गाव बदलेल, अक्षांश रेखांश बदलते, तसं लग्नरास बदलते. त्यामुळे आपल्याला एका गावच्या मुहूर्त आणि दुसऱ्या गावचा मुहूर्त याच्यामध्ये काही मिनिटांचा फरक, जसं सोलापूर पासून ते अंतर असेल तसं आपल्याला ते मिळतं. आणि मग त्याच्यासाठी काय संस्कार आपण करायचे, ते कोणतं टेबल जे आपल्याला ऑलरेडी इथे दिलेलं आहे ते टेबल, त्याच्यावरून आपण ते कसं करायचं आहे हे आपण बघतो. आणि तो मुहूर्त कसे काढायचे हे आपण बघितले. आता आपल्याला असं बघायचं की हे मुहूर्त जे काढलेले असतात, दिलेले जे असतात, ते ठराविक लग्नांचे जास्त करून असतात आणि त्याच्यामध्ये ठराविक नवमांश पण असतात. आणि मागच्या वेळेस सुद्धा आपण ते बघितलं की पेज नंबर 93 काढा. पेज नंबर 93 वर आपण बघितलं की प्रत्येक लग्नासाठी काही ठराविक नवमांश जे आहेत, कोणाचं तरी हे चालू आहे. नवमांश जे आहेत ते नवमांश कोणत्या लग्नासाठी शुभ मानले जातात, जे मुहूर्तासाठी वापरले जातात, ते आपल्याला त्या 93 पेजवर दिलेलं आहे की कोणते नवमांश आपण त्यातले वापरतो. आणि त्यानुसार आपल्याला इथे त्या नवमांशावरून कळतं की आपण त्या नवमांशाचाच विचार जास्त करून केला जातो. ठीक आहे. तर आता आपल्याला हे नवमांशांचे मुहूर्त जर काढायचे असतील, हे जे मुहूर्त आपल्याला दिलेले आहेत ते मी सांगितलं तुम्हाला की मुहूर्त चिंतामणी वगैरे अशी जी काही त्या संबंधित आपली जी ग्रंथ आहे त्याच्यावरून, त्याच्या नियमांवरून ह्या मुहूर्त काढले जातात. तर त्याच्याऐवजी मग आपल्याला मागच्या वेळेस पण प्रश्न विचारला होता की काही काढीव मुहूर्त असतात. तर काढीव मुहूर्त म्हणजे ह्या नियमांमध्ये काही नियम जर अपवाद म्हणून सोडून दिले तर आपल्याला जर आहे त्या मुहूर्तामध्ये योग्य आपल्याला तो दिवस नाहीये, आपल्याला जमतच नाहीये असं असेल, त्यावेळेस काय मुहूर्त तर काढीव मुहूर्त आपण म्हणालो की काढले जातात किंवा आपत्कालातले मुहूर्त म्हणून सुद्धा आपल्याला पंचांगात दिलेले असतात. तर असे जर असेल तर आपल्याला एखाद्या दिवशीचा त्या ह्याचा मुहूर्त जर काढायचा असेल तर आपल्याला आपण ते काढू शकतो. आणि त्याच्यासाठी इथे आपल्याला कसं काढायचं ते आज आपण बघणार. तर त्याच्यासाठी इथे पहिलं उदाहरण आपण इथे घेतलंय की दिनांक 20 जुलै 2026, दिनांक 20 जुलै 2026 चा सिंह लग्नाचा कन्या नवमांशाचा मुहूर्त काढा. आता इथे 93 पानावर जर तुम्ही सिंह बघितलं तर तिथे तुम्हाला 3 नवमांश तुम्हाला दिसतील. सिंह लग्नासाठी कर्क नवमांश, कन्या नवमांश आणि तुळा नवमांश असं दिलंय. आता सिंह लग्न हे अग्नी तत्वाचं लग्न आहे आणि त्यामुळे नवमांशाचा आरंभ पण तिथे दिला बघा. 1 म्हणजे मेषेपासून होतो. याचा अर्थ कर्क नवमांश म्हणजे चौथा नवमांश, म्हणून तो 10 पर्यंत 3 नवमांश संपतात आणि 10 ते पुढे 13-20 पर्यंत खरं म्हणजे
नवमांश असायला जाऊ दे ना. पाहिजे, पण त्यातला सुद्धा 10 अंश ते 12 51 म्हणजे 13 पूर्ण पण नाही इतका पहिला भाग जो आहे त्या नवमांशाचा तो मुहूर्तासाठी चांगला असतो असं आपण म्हटलंय. नंतर दुसरा दिलाय तिथे कन्या नवमांश दिलाय. हा कन्या नवमांश जो आहे तो अर्थातच सिंहला म्हैशीपासून म्हणजे 6वा असणार आणि कन्या नवमांश 6वा म्हणून तो 16:40 ते 20 म्हणजे पूर्ण दिलेला आहे. आणि तुला नवमांश हा 7वा आहे आणि तो त्याच्या पुढचा म्हणजे 20 ते 23:20 असा पूर्ण दिलेला आहे. म्हणजे तो नवमांश आपल्याला काढायचा. त्या दिवशी आता आपल्याला जे 20 जुलै आहे त्या दिवशी सिंह लग्न कधीपासून कधीपर्यंत आहे ते आपण बघायचं. मग त्याची जी काही व्याप्ती आहे किती तासासाठी आहे ते आपल्याला माहिती इथे दिलेले. सिंह लग्न 2 तास 7 मिनिटं आपण बघितलं. लग्न कालावधी दिलाय तर तिथे तुम्हाला जिथे आरंभ आणि हे बघितलं की तिथे सुद्धा तुम्हाला ते सिंह लग्न बरोबर 2 तास 7 मिनिटातच तुम्हाला मिळेल. तर साधारण असं जे काही आपल्याला मिळेल त्याच्यातून आपण त्याचा नवमांश काढायचा. म्हणजे त्या 2 तास 7 मिनिटं जी आहेत त्यांचे 9 समान भाग केले की नवमांश मिळणार आणि मग प्रत्येक नवमांश हा किती मिनिटाचा आला ते आपण कॅल्क्युलेट करणार. तर आता आपण हे पहिलं गणित बघूया. आतापर्यंत जे सांगितलं त्यात कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे तर मग आता पहा पान 45 आपण काढू. पंचांगाचं पान 45 काढा 45. पप्पा काय बोलतो तिथे आपल्याला 20 जुलै ही तारीख मिळते. 45 पेजवर सिंह लग्न आपल्याला बघायचं 20 तारखेला किती ते किती आहे. 10:10 सिंह लग्नाची समाप्ती बरोबर आहे. मग सुरुवात कधी असणार. 8:03 हा म्हणजे जिथे मी कर्क लग्न संपतंय तिथे सिंह लग्नाची सुरुवात असणार आहे. त्यामुळे 10:10 ते संपेल आणि 8:03 सुरू होईल. म्हणजे 8:03 ते 10:10 किती वेळ झाला हे आपण कॅल्क्युलेट करायचंय. म्हणून आपण 10:10 मधून 8:03 वजा केली. म्हणजे सिंह लग्न इथे तुम्हाला 2 तास 7 मिनिटं मिळाली बरोबर. अच्छा. आता त्याची मिनिटं करायची आपण. 2 तासाला 60 गुणलं की 120 मिनिटं आणि अधिक ती वरची 7 म्हणजे एकूण टोटल मिनिटामध्ये जर आपण ती बघितली की सिंह लग्न किती वेळ होतं तर सिंह लग्न हे 127 मिनिटं होत. आता ह्या 127 मिनिटाचे आपल्याला समान 9 भाग करायचे. म्हणून 127 भागिले 9 करा. कॅल्क्युलेटरने पण तुम्ही करू शकता, मॅन्युअली आपण पण करू शकतो की 14.11 14 गुणिले 9 म्हणजे 126 होतात आणि मग 1 उरतो. त्याचे 1 नवमांश आपण घेतले तरी चालतात किंवा कॅल्क्युलेटर मध्ये आपल्याला मला वाटतं बहुतेक 0.11 वगैरे मिळेल. म्हणजे मग त्या 0.11 ला जर आपण पुन्हा 60 गुणलं तर 6.6 म्हणजे आपल्याला 7 सेकंद. म्हणजे खर तर मुहूर्ताला फारसा सेकंदाचा विचार केला जात नाही पण थोडस सुरुवातीचा अचूकता यावी म्हणून आपण तसंही घेऊ शकतो. तर 14 मिनिटं आणि 7 सेकंदाचा प्रत्येक नवमांश होणार. एक नवमांश हा प्रत्येक म्हणजे पहिला मेष नवमांश 8:03 सुरू होईल तो 14 मिनिटं 7 सेकंदाचे. मग मेषेनंतर हे सिंह लग्न अग्नितत्वाचं आहे म्हणून मेषेनंतर दुसरा नवमांश वृषभ असेल. तो पुढे त्या 14 मिनिटं 8:03 मध्ये मिळवली की साधारण 8:17 पासून परत 14 मिनिटं पुढे वृषभ नवमांश असेल असा त्याचा अर्थ होतो. आता इथे आपल्याला कन्या नवमांशाचा काढायचा आणि सिंह लग्न हे अग्नितत्वाचं. मेषेपासून सुरुवात म्हणजे पहिला मेष, दुसरा वृषभ, तिसरा मिथुन, चौथा कर्क, 5वा सिंह. हे 5 नवमांश पूर्ण झाले की 6वा नवमांश कन्या आहे. म्हणजे पहिले 5 14 मिनिटाचे नवमांश पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कन्या नवमांश सुरू होताना दिसला. म्हणून आपण 14 मिनिटं आणि 7 सेकंदला 5 ने गुणलंय किती मिनिटं झाली किंवा काय ते काढण्यासाठी. तेव्हा आपल्याला 70 मिनिटं आणि 35 सेकंद मिळाले. म्हणजे 70 मिनिटं म्हणजे 1 तास 10 मिनिटं आणि 35 सेकंद. म्हणजे जे लग्न आरंभ झालं 8:03 तेव्हापासून
1 तास 10 मिनिटं आणि 35 सेकंदाने हा 6वा नवमांश कन्या नवमांश सुरू होणार. म्हणून आपण ते मिळवले त्याच्यामध्ये आणि आपल्याला असं कळलं की 9:13 आणि 35 सेकंद झाले की कन्या नवमांश सुरू होणार. आता 35 म्हणजे 30पेक्षा जास्त म्हणून सेकंदाचा विचार करायचा नसेल, करतही नाही आपण. तुम्ही लग्नपत्रिकेत किंवा मुंजीला कुठेही त्याच्या त्या इन्व्हिटेशन मध्ये तुम्ही बघता की मुहूर्त हा नेहमी तास मिनिटातच दिलेला असतो. त्यामुळे 9:14 6वा नवमांश सुरू झाला आणि तो परत पुढे 14 मिनिटं म्हणजे 9:28 पर्यंत राहील. परंतु 9:14 ते 9:28 हा खरं मुहूर्ताचा वेळ असेल. पण मुहूर्त देताना असं देत नाही की 9:14 ते 9:28 असं देत नाही. तर काही ठिकाणी 9:14चाच पुढचा मुहूर्त दिलेला असतो किंवा त्याच्यामध्ये मध्य त्याचा देतात. म्हणजे 14 मिनिटाच्या निम्मे 7 मिनिटं त्याच्यात मिळवायची म्हणजे 9:21 म्हणजे मध्य दिला की काय होतं, सुरुवातीचं एकदम लवकर झालं 1-2 मिनिटं. आता इथे तुम्ही बघताय की 9:13:35 सुरू होणार म्हणजे 9:13:33 की 9:13:30 अजून सुरू झालेला नसणार. त्यामुळे एखादा मिनिटं जरी आधी हे झालं तर तो नवमांश नसणार. म्हणून इथे आपल्याला मध्य साधारण दिला जातो. म्हणजे त्या 14 मिनिटातल्या ह्याच्यामध्ये बरोबर त्या 14 मिनिटाच्या जो नवमांश चालू आहे तेवढ्या वेळामध्ये ते लग्न किंवा मुंज वगैरे व्हावी अशा दृष्टीने ते दिलेलं असतं. काही जण सुरुवातीच्या मध्ये फक्त पावभाग म्हणजे 1/4 त्याचं साधारण मिळवतात म्हणजे 3 मिनिटं वगैरे अशी आणि देतात. कसं अशा 2-3 प्रकाराने मुहूर्त दिला जातो. बऱ्याच वेळा आपल्याला इथे सोलापूरच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 9 सुरुवात दिलेली दिसते त्या ठिकाणी. तर तुम्ही मला वाटतं 17 पानावर बघितलं तर मिळू शकेल. पंचांगाचं 17 पानावर मुहूर्त दिलेले आहेत. त्याच्यात 26 जुलै आहे का बघा. नाही 20 जुलै सॉरी आहे. सांगतात ते मुहूर्त तिथे काय शिकवतात दिलंय काढायला. पुढेचा दिलाय 8:41 आणि सोलापूरचा 8:34. बघ म्हणजे तो सिंह लग्नाचा त्यांनी म्हणजे दुसऱ्या नवमांशाचा दिलाय का नाही, याच्या आधीचा आहे. हो आपल्याला कन्या नवमांशाचा दिलेला नाही. तर अशा प्रकाराने इथे मुहूर्ताचं आपल्याला मिळतं आणि आपण ते मुहूर्त काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. तर इथे आता सगळं जे सांगितलं ते समजलंय का? कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? तसं सोपं आहे. मग अजून एक उदाहरण आपण घेऊया इथे. दिनांक 8 मे 2026 कर्क लग्नाचा तूळ नवमांशाचा मुहूर्त काढा. आता 8 मे म्हणजे आपल्याला पंचांगाचं पान नंबर बघायला लागेल. 35 पेजवर आपल्याला मे महिना मिळेल. मे महिन्यातली ही तारीख आपल्याला बघायची आहे 8 मे. आता 8 मे मध्ये कर्क लग्न किती वाजता सुरू होतंय आणि किती वाजता संपतंय? 10:29 चालू होत आहे आणि 12:50 संपतंय. बरोबर. म्हणजे मग परत आपण त्यातला फरक काढला. 12:50 वजा 10:38 आणि 2 तास आणि 12 मिनिटं आपल्याला इथे मिळाली. मग त्याचं आपण 132 मिनिटं झाली म्हणजे 120 अधिक 12 आणि त्या 132ला आपण 9ने भागलं, डिवायडेड बाय 9 केलं तर तुम्हाला तिथे बघा 14 मिनिटं आणि 40 सेकंद असं उत्तर तुम्हाला मिळेल. तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये केलं तर 14 पॉईंट काय जे मिळेल त्याला परत 60 ने मल्टिप्लाय करायचं आणि तर तुम्हाला ते मिळते. आता इथे कर्क लग्न आहे म्हणजे कोणत्या तत्वाचं लग्न झालं? जलतत्वाचं. मग जलतत्वाची चरराश कोणती? जलतत्वाची चरराश कोणती? कर्क.
कर्क, हा, म्हणून कर्केपासून सुरुवात. म्हणजे कर्क लग्नाला कर्केपासूनच सुरुवात होणार. कर्क पहिला, सिंह दुसरा, कन्या तिसरा आणि मग तूळ नवमांश विचारलाय, म्हणजे तूळ हा चौथा नवमांश आहे. चौथा चालू म्हणजे 3 पूर्ण, म्हणून आपण 14:40 3 ने गुणलं आणि आपल्याला 42 मिनिटं आणि 120 सेकंद, म्हणजे 120 म्हणजे परत 2 मिनिटं, म्हणजे टोटल 44 मिनिटं आपल्याला मिळाली. 44 मिनिट्स होईपर्यंत 10:38 पासून आपल्याला 3 नवमांश संपतील आणि चौथा हा तूळ नवमांश चालू. आता कर्क लग्नाचा आरंभ 10:38 आहे. त्याच्यात हे 3 पूर्णचे 44 आपण ऍड केले की आपल्याला मिळतात इथे 72, म्हणजे 60 त्यातून घेतले इकडे की तुम्हाला 11:22 मिनिटात. 10:38 अधिक 44 करायचे आपल्याला मिनिटं आहेत. त्यामुळे 60 पेक्षा जास्त 72 झाले. सॉरी, 72 नाही, 82 होता. बरोबर आहे ना? आणि मग 82 मधून 60 गेले म्हणून आपल्याला 22 राहिले आणि एक हद्द आला म्हणून 11:22 ला तो तिथे सुरू होईल. तूळ नवमांश हा 11:22 ला सुरू होईल आणि 14 मिनिटं साधारण निम्मे 7 आपण घेतले तर ते त्याच्यात मिळवले की 11:29 हा मुहूर्त आपल्याला मिळू शकतो. मॅडम एक शंका होती. बोला. कर्क लग्नासाठी तुळस नवमांश घ्यायचा हे कसं काय ठरलं मुहूर्त काढण्यासाठी? अरे आता 93 पान बघितलं ना तुम्ही का नाही बघितलं? हो बघितलं, 93 पेज, हो 93 पेज वर दिले. हा, मग 93 पेज वर त्यांनी जे दिले की कोणते नवमांश घ्यायचे. अच्छा अच्छा, म्हणजे ते शुभ नवमांश आहेत. हा बरोबर. कोणत्या लग्नाला कोणते फक्त नवमांश घ्यायचे ते त्यांनी दिलेले आहे. बाकीचे नवमांश चालत नाही. बरोबर, ते शुभ समजले जातात. हा, आणि त्याच्यात सुद्धा बघा अंश पण मगाशी मी सांगितले तुम्हाला काही ठिकाणी पूर्ण नवमांश घेतले नाही म्हणून मग सुरुवात देण्याची साधारण पद्धत असते की तिथे म्हणजे तो नवमांश, कारण निम्मे होत नाही जास्त होतात त्यामुळे निम्मा चालतो किंवा सुरुवात म्हणून काही वेळेला देतात मुद्दाम की म्हणजे मग सुरुवात झाली पण ते सुरुवात बरोबर धरली गेली पाहिजे. त्यानुसार एखादा मिनिट आधी घेता कामा नये किंवा 14 मिनिटं झाल्यानंतर जर लागेल तरी सुद्धा नवमांश बदलेल. आणि आता मी तेच सांगितलं की शुभ नवमांश नसेल तर मग दुसऱ्या नवमांशावर लग्न लावण्यात अर्थ नाही, मग तो मुहूर्त होणार नाही. ऐकू दे भारते. कळलंय? हा. आणि आता ह्याच्यानंतर जर हे आता सोलापूरचे आपण काढले तर सोलापूर वरून इतर गावचे कसे काढायचे हे आपण आधीच बघितलंय. बरोबर आहे ना? म्हणजे सिंह लग्नाचा कन्या नवमांशाचा मुहूर्त 9:21 असेल इथे, तर मग आपण पुणे, मुंबई किंवा इतर कोणत्याही गावाचा कसा काढायचा 99 पेज वरून आपण बघितलं किंवा जर त्याच्यात नाव नसेल तर कसं काढायचं ते पण आपण बघितलं. बरोबर आहे ना? हो. त्यामुळे हे काढता येईल. हे कळलंय आता सगळ्यांना? हो. आता 19 पान काढायचे आपण. हे जे मुहूर्त आहेत आपण बघतो हे मुहूर्त आपल्याला साधारणपणे सकाळच्या वेळेला 12 वाजेपर्यंतचे वगैरे असे दिलेले असतात की जे साधारण लग्नासाठी लोकांना सगळ्यांनाच हे उपयुक्त वाटतात की सकाळी किंवा मध्य दुपारचं लग्न किंवा संध्याकाळचं लग्न लावण्यापेक्षा बऱ्याच लोकांचं याला जास्त प्रेफरन्स असतो म्हणून आपण हे असे मुहूर्त बघितले. आता याच्यानंतर अजून काय मुहूर्त आहेत ते आपण बघूया. इकडे पान नंबर 19 काढा. मॅडम एक शंका आणखीन होती. बोला ना. की हे इंडिसायडर लोक जे आहेत म्हणजे खास करून मध्य प्रदेश म्हणा, छत्तीसगड म्हणा, तर यांच्याकडे संध्याकाळी लग्न असतं तर ते मुहूर्त कसे काय म्हणजे संध्याकाळचे मुहूर्त तर इकडे आपल्या पंचांगात नसतात कधीच जास्त करून. नाही, गोरज मुहूर्त आपल्याकडे असतात ते संध्याकाळचे असतात पण उत्तर हिंदुस्थानामध्ये पंजाबी लोक वगैरे तर रात्रीची लग्न लावतात. 12 वाजता वगैरे फेरे असतात त्यांच्याकडे. कारण त्यांच्याकडे असं आहे, आपल्याकडे पण एक पद्धत आहे बघा, बाहेर वधूवरांना घेऊन जाऊन ते रोहिणी नक्षत्र वगैरे असं काय ते दाखवायचं असतं. बरोबर आहे?
आहे माहिती सगळ्यांना ही पद्धत साधारण. तर ते नक्षत्र काय आपल्याला दिवसा दिसत नाही, नाही का? बरोबर. ते रात्रीचं दिसतं आणि म्हणून मग ते नक्षत्र रात्री बघण्याचं असतं, म्हणून ती लोक अशी पहाटेची वगैरे अशी त्यांची 12 नंतर वगैरे लग्नाचे फेरे आणि मग त्याच्या पुढे ते असं सगळं चालू होतं. त्यामुळे त्यांच्याकडे जेवणं खाणं सगळं आटपून नंतर बहुतेक अशा लग्नाच्या वेळेस घरातले जवळपासचे नातेवाईकच तेवढे असतात, बाहेरची लोक काही फारशी नसतात, हो की नाही? अशी लग्न त्यांच्याकडे, कारण उत्तर हिंदुस्थानी लोकांचं पंचांग त्यांचं साधारण पौर्णिमांत सुरू, नंतर विक्रम संवत असलेलं पंचांग त्यांचं थोडं आपल्यापेक्षा वेगळंच पद्धतीने वापर असतो. त्यांची पंचांग पण वेगळी असतात, त्याच्यामुळे ते मुहूर्त पण त्यांचे वेगळे निघतात. ठीक आहे. बरोबर. पण व्हॅलिड असतात का म्हणजे त्यांचे खरंच? अर्थातच त्यांचा त्यावर विश्वास आहे म्हणजे व्हॅलिड त्यांच्यासाठी आहे, हो की नाही? हा. आता आपल्याकडे पण बघा की इतर कास्ट लग्न होतात. आता माझीच मोठी सून आहे ती पंजाबी आहे, त्यामुळे त्यांच्याकडे तर रात्रीच्या लग्नाचीच पद्धत आहे. त्यांच्या मुलाचं लग्न वगैरे रात्रीच त्यांनी ठेवलेलं. पण आता आम्ही म्हंटल की आम्हाला आमच्याकडच्या लोकांना ही अजिबातच सवय नाही ना. आपल्याकडे लोक रात्रीचं कुठलं लग्न म्हणणार, हो की नाही? त्यामुळे वाटतं म्हणजे ते सगळं. म्हणून मग आम्ही त्यातून मध्य काढला असा की पद्धत म्हणजे लग्न त्यांच्या पद्धतीने त्यांनी करावं, पण दिवसा करावं असं. आणि त्यामुळे मग आम्ही मुहूर्त वगैरे दिला आपल्या पद्धतीने, पण त्या मुहूर्ताला लग्न असं काही लागलंच नाही त्यांच्या पद्धतीने. त्यामुळे ते आधीच काय काय वेगळे म्हणजे होते फेरे वगैरे, पण आधी मग लोक आधीच येऊन बसली तरी अजून नाही, असं काय काय थोडासा गोंधळ राहायचा तो झाला. पण ते होणार. आता इंटरकास्ट म्हटलं की थोडस या गोष्टी होतात. तर असं आता होतंय हल्ली आजकाल, त्याला काय करायचं. आणखीन काही कोणाला प्रश्न विचारायचा आहे? आता आपण बघूया 19 पान. आता 19 पानावर बघा इतर गावची मुहूर्त काढण्याची रीत असं दिलंय जे आपण शिकलो मागच्या वेळेस. आता त्यांनी तिथं दिले 99 पारावरती यादीमध्ये गाव नसलं तर 93 पारावरून दिलेले आपण मुहूर्ताची म्हणजे आपण त्यांनी कसं काढायचं दिलंय ते पण आपण शिकलो. आता इथे बघा की उपनयन मुहूर्त दिवसाच्या 2/3 भागातच असतात. हे नियम काही त्यांनी दाखवले. मंगळवारचे उपनयन मुहूर्त सामवेदियांसाठी आहे. आता आपल्याकडे सुद्धा त्यात सुद्धा फरक पुष्कळ असतात. काही जण टिळक पंचांग वापरतात, त्यांचे मुहूर्त वेगळे निघतात. आता विवाहात वधूवर आणि उपनयनात वटूच्या जन्म लग्नापासून इष्ट लग्न 8वे नसावे. म्हणजे आता आपण हे जी समजा काढली आता आपण ही सिंह लग्नाची आपण पहिल्यांदा म्हटलं, तर आता सिंह लग्न किंवा सिंह रास अष्टमात कोणाचे येईल सांगा? मकर लग्न असेल तर मकर लग्न म्हणजे ज्या व्यक्तीचं मकर लग्न असेल म्हणजे वधू किंवा वर किंवा उपनयन मध्ये तो बटू, तर त्याला हा सिंह लग्नाचा मुहूर्त चालणार नाही. असं समजायचं. ओके. आता कोठे कोठे सोयी करता गोपाल लग्न अभिजित लग्न घेते, त्याचे ज्योतिर्निबंध आणि मुहूर्त चिंतामणी या ग्रंथांच्या आधारे खाली दिलेले की ते कोणते मुहूर्त. तर गोपाळ मुहूर्त म्हणजे इष्ट गावाच्या सूर्योदयानंतर 2 मिनिटात. हा सकाळी असणार ना साधारण. इष्ट गावचा सूर्योदय म्हणजे 6-7 वाजेपर्यंत आपण म्हणू शकतो फार. म्हणजे एवढ्या सकाळी लग्न लावायला आपल्याकडे आपण काही तो गोपाळ मुहूर्त शक्यतो घेणार नाही, हो की नाही? नंतर अभिजित मुहूर्त म्हणतात तो अभिजित म्हणजे मध्यान्हची वेळ. आपल्या गावाच्या सूर्यास्तातून सूर्योदय वजा केला की दिनमान येतं, हे आपल्याला माहिती आहे. हा दिनमान जे आहे त्याचं बरोबर अर्ध केलं की मध्यान्ह येणार. म्हणजे 12 तासाचं असेल तर 6 तास आणि मग 6 सूर्य 6-12 वाजता दुपारी, म्हणजे साधारण 12-1च्या दरम्यान हा मध्यान्ह आपल्याला मिळतो आणि त्याला अभिजित मुहूर्त म्हणतात. आणि गोरज मुहूर्त आपल्याकडे अभिजित मुहूर्तावर सुद्धा लग्न होतात आणि गोरज मुहूर्तावर पण होतात काही ठिकाणी. गुरुवार शिवाय इतर वारी इष्ट गावच्या सूर्यास्तापूर्वी 6 मिनिटं वेळ घ्यायची.
म्हणजे सूर्यास्त संध्याकाळी 6:10 असेल समजा त्या दिवशी, तर 6 मिनिटं वजा म्हणजे 6:04 मुहूर्त धरायचा. किंवा गुरुवारी मात्र स्थानिक सूर्यास्तानंतर 2 मिनिटं. जर त्या दिवशी गुरुवार असेल मात्र तर जो 6:10 असेल त्यात अधिक 2 म्हणजे 6:12 मुहूर्त घ्यायचा, असा नियम इथे आपल्याला दिलेला आहे. आणि तिथी, वार, नक्षत्र यांच्या संयोगाने होणारे दग्ध, मृत्यू, यमगंट, राहुकाल हे अशुभ नाही असं म्हटलंय ते. किंवा घातवार वगैरे आला तर ते सुद्धा अशुभ नाही. फक्त हे मुहूर्त बघायचे आणि खाली जे नियम त्यांनी दिलेत की विवाह किंवा उपनयन लागतो की नाही ते पाहायचं, तर त्याच्यासाठी खाली नियम त्यांनी दिले. विवाहात वधूवरांच्या आणि उपनयनात पुढच्या जन्मराशीपासून, आता जन्मराशी म्हणजे चंद्रराशी, मुहूर्ताच्या वेळेचा चंद्र कोणत्याही पक्षात 1, 3, 6, 7, 10, 11 आणि तो जो शुक्ल पक्ष म्हणजे शुद्ध पक्ष असेल तर 2, 5, 9 येत असल्यास मुहूर्त लाभतो. म्हणजे जवळजवळ सगळेच दिवस असल्यासारखे आपण म्हणू शकतो. शुक्ल पक्षात चंद्रबलाचे प्राधान्य आणि कृष्ण पक्षात ताराबल म्हणजे नक्षत्राचं प्राधान्य आहे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे एखाद्याची जन्मरास समजा तूळ आहे, तूळ राशीची व्यक्ती आहे, तर तुळेला तुळेवरचा चंद्र त्या दिवशी ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी, जसं आपण आता बघितलं की इथे जी 17 पानावर वगैरे आपण दिले तिथे चंद्र कोणत्या राशीत आहे हे पण दिलेलंच आहे की नाही, आहे ना, बघितलंय ना सगळ्यांनी. काय बघितलंय का नाही? हा, तर मग त्या राशीपासून म्हणजे आता तूळ रास असेल तर तूळ राशीचा पहिला म्हणजे तूळ, 3रा म्हणजे मग धनुरास, 6वा असं तुम्ही बघायचं. आणि जर शुक्ल पक्षामध्ये असेल तर कोणत्याही पक्षात हे धरले, शिवाय शुक्ल पक्षामध्ये 2, 5, 9 म्हणजे 1, 2, 3, 5, 6, 7, 9, 10, 11. आता तिथे 8 आणि 12 नाहीये हे लक्षात घ्या. तर अशा प्रकाराने चंद्र बळ बघायचं त्याचं. आणि चंद्रबळ वधूच्या पत्रिकेत बघायचं, वराच्या पत्रिकेत बघायचं. पण जर वधू वरांच्या पत्रिकेत जर एकाच जमतंय पण दुसऱ्याचं जमत नाही असं असेल तर वराचं जास्त बघायचं, कारण वधू वराच्या घरामध्ये जाणार असते. आणि त्याचं जन्म नक्षत्र, त्याच्यासाठी त्यांनी असा नियम दिलाय की मुहूर्ताच्या वेळेस जे चंद्र नक्षत्र असेल त्या ते आणि त्याचं स्वतःचं जन्म नक्षत्र, आता तूळ रास असेल स्वाती नक्षत्र, तर त्याच्यापासून मोजायला सुरुवात करायची. स्वाती 1, विशाखा 2 असं. आणि मग चंद्र नक्षत्र, चंद्र कोणत्या राशीत आहे ते नक्षत्र तिथपर्यंत मोजत जायचं आणि जे उत्तर येईल त्याला 9ने भागायचं. म्हणजे आता स्वतः स्वाती नक्षत्रापासून आपण समजा पुढचं श्रवण नक्षत्र धरूया, तर स्वातीपासून श्रवण नक्षत्र किती नक्षत्र होतील सांगा? आता 8ला जर आपण 9ने भागलं तर बाकी काही काय येईल बाकी? 8ला जर 9ने भागलं कितीचा भाग जाईल? शून्याचा जाईल ना. हा, आणि मग त्यामुळे बाकी राहील तिथे 8 वजा 0 म्हणजे 8च बाकी राहील. 9 पेक्षा कमी जेवढं राहील तेवढी बाकी राहील त्याची. 3 राहिले तर 3 बाकी राहील, 5 असेल तर 5 बाकी राहील, 8 असेल तर 8 बाकी राहील, 9 असेल तर 0 बाकी राहील, 10, 11, 12 असेल तर 3 बाकी राहील. असं जर बघून आपण त्याच्यामध्ये 3, 5 आणि 7 बाकी असलं तर ताराबल नाही, त्याला नक्षत्रबळ नाही असं त्याचं म्हणणं आहे. आणि मग बाकीचे ग्रह पण बघायचे. रवी जसं वर बघितलं तसा 3रा, 6वा, 10वा, शनी 3रा, 6वा, बुध 2, 4 म्हणजे 2रा, 4था, 6वा, 8वा, 10वा, शुक्र बरोबर जवळजवळ सगळेच दिले असेल तर ते शुभ असतात. आणि एकादश स्थानी जर असतील तर सगळे नेहमी शुभ. तुम्हाला माहिती लाभ ग्रह शुभ, तसं लाभात काही येणारे गोचरीचे ग्रह पण शुभ.
कधी आहे? दुसरा, पाचवा. आपल्याला माहिती गुरु हा 2, 5, 7, 9, 11चा हे आहे, कारक ग्रह आहे. त्यामुळे 2, 5, 7, 9, 11 असेल तर शुभ, आणि 1, 3, 6, 10 असेल म्हणजे उपचय स्थानात असेल गोचरीचा, त्यावेळेसचा गुरु हा जन्म राशीपासून, म्हणजे तिथे जसं स्वाती आपण म्हटलं आणि तूळ रास घेतली तर तूळ राशीपासून पहिला, तिसरा, 6वा, 10वा. आता गुरु कुठे आहे? मिथून येते. म्हणजे तुळेपासून किती आहे सांगा? आत्ताच बघितलं ना नवपंचम योग. हो. मग तुळेपासून किती आहे गुरु? 9 आहे. 9 आहे. हा, म्हणून मग तो चांगला. तर तो शुभ. पण तो जो 1, 3, 6, 10 असेल म्हणजे मिथुन राशीचे जे लोक आहेत त्यांना पहिला असेल, आणि मेषेच्या लोकांना तिसरा असेल. असं असेल तर गुरुची सुवर्ण प्रतिमेचं पूजन करायचं म्हणजे तो दोष जातो. पण 4, 8, 12 असेल तर मात्र अगदीच आपल्याला तो मुहूर्त साधायलाच पाहिजे. नंतर वेळ नाही, नंतर काही अडचणी आहेत तर जप, पूजा किंवा गुरुची शांती करतात आणि मग तो गुरु अनुकूल होतो. उच्चीचा व स्वगुरूचा गुरु अनुकूल असतो. म्हणजे गुरु कधीही कर्केत आहे तो अनुकूल कायम, धनु राशीत आहे अनुकूल, मीन राशीमध्ये गोचरीचा गुरु जर कर्क, मीन आणि धनु मध्ये असेल तर त्यावेळेस एवढं सगळं बघायची गरज नसते, तो गुरु अनुकूलच असतो. तर असे सगळे नियम परवा आपण बघितलं की तो मुहूर्त आपण बघितला की बा अमुक आहे, साधारण शनिवार रविवार मुहूर्त लोक बघतात. मग तो मुहूर्त बघितला तर वधूवरांच्या पत्रिकेला हे सगळे नियम लावून बघतात आणि मग त्याच्यावरून ठरवतात. म्हणजे 2-4 मुहूर्त घेऊन मग त्यातून चांगला मुहूर्त त्यातल्या त्यात कोणता असं बघून मग तो मुहूर्त काढला जातो. तर ह्याच्यात कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? मग आता बघा आपल्याला इथे हे जे गोपाळ, अभिजित आणि गौरज मुहूर्त असतील तर ते कसे काढायचे त्या दिवशीच असं आपण बघणार आहोत. हे सगळं आपण आता जे काढणार ते सोलापूरचे काढणार, आणि इतर गावचे काढायचे असतील तर इतर गावचा सूर्योदय सूर्यास्त घ्यावा लागेल एवढंच. इथे आपण जे काढलेत आता ते मुंबईचे आहेत, कारण आपल्याला पंचांगामध्ये पंचांगाच्या पानांवर जे दिलेले आहेत ते सगळे मुंबईचे दिलेले, म्हणून आधी मुंबईचं आपण घेतलं. इथे पंचांग पान 19 वरून आपण हे सगळे त्यांचे नियम घेतले, की त्यांची व्याख्या घेतली की अभिजित मुहूर्त म्हणजे काय, गोरज म्हणजे काय आणि गोपाळ म्हणजे काय, आणि मग आता ते कसे काढायचे ते आपण आता इथे बघूया. याच्यासाठी आपण 24 मार्च 1927 असं घेतलंय. तर ते पान आता तुम्ही काढा. किती आहे पान नंबर सांगा? हा, ते घरी बसून किती पानात तुम्हाला 24 मार्च मिळेल? 79. हा, 79 वर लग्न मिळते, बरोबर ना. आता इथे आपल्याला लग्नाची गरज नाही, आपल्याला काय पाहिजे? सूर्योदय सूर्यास्त पाहिजे, कारण 3 मानावरून आपण ठरवणार. म्हणून आपण कसलं पान बघणार? 78 पान बघायचं. 78 ला 24 मार्चला सूर्योदय हे मुंबईचे दिलेले असतात ना इथे. तर किती वाजता आहे सूर्योदय सांगा? नाही बस होतं 6:41. 6:41 बरोबर. आणि सूर्यास्त 6:49. हा, म्हणजे 18:49 बरोबर. मग 18:49 मधून 6:41 वजा केले आपण म्हणजे दिनमान मिळाले, आणि तिथे पण दिनमान दिले बघा ऑलरेडी 12:08. आता त्या दिनमानाला 2 भागलं तर त्याचं निम्म मिळतं, त्याला दिनार्ध, दिनमानाचा अर्धा भाग असं म्हणतात. तो दिनार्ध आपल्याला काढायचा तर 12 तास 8 मिनिटाला 2 भागायचं म्हणजे 6:04 तुम्हाला मिळेल. आता मध्यान्ह कसं काढतात तर दिनार्धामध्ये सूर्योदय मिळवायचा. आता दिनार्ध किती आहे? 6:04 हा दिनार्ध आपण कॅल्क्युलेट केला 12:08 ला भागून, आणि सूर्योदय 6:41 आहे.
यांची बेरीज केली म्हणजे 12:45 मिळालं. म्हणजे हा 24 मार्चला मुंबईला अभिजित मुहूर्त 12:45चा आहे. बरोबर. हा आता याच्यावरून इतर गावचे मुहूर्त काढायचे तर परत 99 पानावरून पण तुम्ही करू शकता किंवा इतर गावचा सूर्योदय सूर्यास्त घेऊन सुद्धा करू शकता. दोन्ही पद्धतीने करता येईल. आता याचाच याच दिवशीचा जर गोरज मुहूर्त आपल्याला काढायचा असेल तर बघा गोरज मुहूर्त काय सांगितलं त्यांनी. त्या दिवशी कोणता वार आहे तो बघा. 24 तारखेला वार कोणता आहे? बुधवार. बुधवार. म्हणून बुधवारी जर असेल तर 6 मिनिटं सूर्यास्तामधून वजा करायची. फक्त गुरुवारला वेगळा नियम आहे. सूर्यास्त किती आहे? 18:49 म्हणजे संध्याकाळचे 6:49. त्यातून 6 मिनिटं वजा केली म्हणजे 18:43 म्हणजे 6:43 संध्याकाळी हा 24 तारखेला मुंबईला गोरज मुहूर्त झाला. आणि गोपाळ मुहूर्त जो शक्यतो वापरला जात नाही असं आपण म्हणतो तो पण तो जर पाहिजे असेल तर आपल्याला सूर्योदय अधिक 2 मिनिटं. त्याला काही वेगळा वाराचा नियम नाही. सगळ्या वारी एकच आहे. 6:41 हा सूर्योदय आहे. त्यात 2 मिनिटं मिळवली म्हणजे सकाळी 6:43ला गोपाळ मुहूर्त हा 24 मार्चला आहे. तर आता आपल्याला हे मला असं वाटतं हे मुहूर्त 24 मार्चचा तुम्हाला 17 पानावर बहुतेक बघायला मिळेल. 17 पेजवर बघा. 24 मार्च कृष्ण द्वितीया बुधवार. मुंबईचा बघा किती दिलाय त्यांनी 12:46. एखादा मिनिट इकडे तिकडे ते होतात. मिळाला का? नाही 12:45 वर 12. अरे पान नंबर 17 24 मार्च 27 शेवटचा कॉलम बघा. मिळाला? त्या दिवशी इतर मुहूर्त नाहीच आहेत. अभिजित आणि गोरजच दिले. बरोबर. आणि लग्न आहे तिथे काहीच दिलं नाही. तिथे अभिजित आणि गोरज लिहिले. लग्न नाहीये. बरोबर. आणि मग हा आणि मग मुंबईचा आपण काढला किती आलाय 12:45. हा आणि तिथे चंद्र राशी दिली आहे बघा तुळा. तूळ राशीत त्या दिवशी चंद्र आहे. तो कोणत्याही गाव असेल तर तूळ राशीतच असणार. हा तिथे मुंबईचा संबंध नाही. पुन्हा एकदा सांगते. आणि खाली गोरज बघा किती दिलाय. त्याच्याच खाली गोरज मुहूर्त दिलाय ना 24 मार्चला 18:43. हा मग आपण कॅल्क्युलेट केलाय तो 18:43. बरोबर आहे. आता इथे खाली जो घेतलाय आपण इथे तो 11 मार्च 2027 घेतलाय. त्याच्या आधीच्या पेजवर बघा 76 वर मिळेल 11 मार्च. आता 11 मार्चला गुरुवार आहे. म्हणजे इथे गोरज मुहूर्ताला तुम्हाला इथे वेगळं उत्तर घ्यावं लागेल. 2 मिनिटं ऍड करायची. हा म्हणून मग आपल्याला इथे 11 मार्चच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे 11 मार्चचा जर तुम्ही सूर्यास्त बघितला तर तो तिथे फक्त गोरज मुहूर्त काढलाय गुरुवारचा. 18:34 सूर्यास्त आहे. त्यात अधिक 2 केले आपण इथे आणि मग गोरज मुहूर्त आपल्याला मिळाला तिथे सोलापूरचा 18:36. आता हा 18:36 18:34 हे पान नंबर बघा 96 काढा. इथे मुंबई घेतलेलं नाही. इथे सोलापूर आणि पुणे घेतले. म्हणजे मुंबईचाही काढता येईल तुम्हाला 11 वरून बघून. पान नंबर 96 काढा. 96 पेजवर पुणे आणि सोलापूरचे सूर्य
सूर्योदय सूर्यास्त दिलेले आहे. मिळाले. हो. आता सोलापूरचं पहिलं बघूया. 11 मार्च बघायचं. पहिल्या याच्यामध्ये दिनांक दिलाय सोलापूरचे दैनिक सूर्योदय. दिनांक 1, 2, 3, 4 चे दिले खाली 31 पर्यंत. आणि मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मग किती आहे तिथे सांगा. 40. हा सॉरी, इथे मी 34 लिहिले ना. नाही, सूर्यास्त बघायचं. सॉरी, सूर्यास्त बघा. आपण फक्त गोरज मुहूर्त बघतोय. 6:40 घेऊन तुम्ही ते दिनार्ध वगैरे काढून तुम्ही तिथे अभिजित पण काढू शकता. 6:34 हा सूर्यास्त दिलाय आणि गुरुवार आहे म्हणून आपण तिथे 2 मिनिटं ऍड केले आणि 18:36 म्हणजे 6:36 असा मुहूर्त गोरज मुहूर्त मिळाला. आणि त्याच्याच बाजूला पुण्याचे पण दिले. तर पुण्याचे पण 11 मार्च सूर्यास्त बघा किती दिलाय. 6:42. हा, मग बघा इथे तुम्हाला कळते. सोलापूरला 6:34 आहे तर पुण्याला 6:42 आहे. मग त्याच्यात गुरुवार असल्यामुळे 2 मिळवले. 18:44 हा गोरज मुहूर्त आपल्याला पुण्याचा मिळाला. तर तुम्हाला पुन्हा 17 पानावर तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला दिसेल. 11 मार्चचा मुहूर्त गोरज मुहूर्त बघा. सोलापूर 18:36, पुणे 18:44 आणि मुंबई 18:48. कारण मुंबईचा 6:43 आपल्याला त्या पानावर मिळेल. आणि त्या दिवशी मेषेमध्ये तुम्हाला म्हणजे जेव्हा गोरज मुहूर्त आहे तेव्हा मेषेत आहे चंद्र. हो. तर अशा प्रकाराने गोरज मुहूर्त आणि हे काढण्यासाठी सूर्योदय सूर्यास्त बघायचा. इतर हे जे कुठल्याही लग्नाचे नवमांशाचे मुहूर्त काढायचे तर आपल्याला लग्न त्या दिवशी ज्या लग्नाचा मुहूर्त काढायचा त्याच्यासाठी आपल्याला ते लग्न किती वेळ बघून तो नवमांश काढून तसं आपल्याला मुहूर्त काढता येतात. आपल्याला इथे दिलेले मुहूर्त आहेत ते सुद्धा त्याच पद्धतीचे साधारण असतात. पण याच दिवशीचा का घ्यायचा याच्यासाठी जे नियम आहेत ते आपल्याला त्या मुहूर्त चिंतामणीमध्ये मिळतात. पुस्तकं जर तुम्ही बघितली तर तुम्हाला त्यामध्ये जर सोमणांचं पुस्तक बघितलं त्यात मुहूर्त विचारामध्ये सगळं दिलेलं आहे. शिवाय आपल्याला यांची कुंडलीची भाषा मॅडम. कुंडलीची कुंडली कायम मी ते नाव विसरते का माहिती. कुंडलीची भाषा या पुस्तकामध्ये पण तुम्हाला मुहूर्ताविषयी सगळी माहिती दिलेली आहे. तुम्हाला त्याहून जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही ते रेफर करू शकता. पण आपल्याला व्यवहारात उपयोग येण्यासाठी जेवढं आपण आता शिकलो ते खूप आहे. ते आपल्याला पंचांगावरून बघता येईल. आणि हे खूप जण तुम्हाला विचारणार आहेत आणि हे मुहूर्त असे तुम्हाला काढता येतात. त्याच्यावरून तुम्ही करू शकता कुठल्या लग्नाचा मुहूर्त. आता असेच तुम्हाला याचे ग्रहप्रवेश वगैरे असेल तर प्रत्येक पानावर तुम्हाला मुहूर्त दिलेलेच असतात. प्रत्येक पानावर साधारण 1 पान आड तुम्हाला इथे हे मुहूर्त दिलेले असतात. साखरपुडा, डोहाळे जेवण, बारसं, जावळ, गृहप्रवेश हे दिलेलेच असतात. शिवाय वास्तू, भूमिपूजनाचे मुहूर्त वेगळे जसे हे आहेत तसे ते पण दिलेलेच असतात इथे. त्याच्यावरून आपल्याला ते पण सांगू शकता येतात काही विचारायला येतील ते. आणि हे जे इथे मुहूर्त दिलेले असतात त्याच्यामध्ये पण आपण तेच नियम बघायचे की चंद्र 8वा 12वा वगैरे नाहीये ना. हे जे नियम आहेत तेच साधारणपणे लावून बघायचे त्यांच्यासाठी आणि त्याप्रमाणे मुहूर्त तुम्हाला देता येतात. इथे प्रत्येक ह्याच्यावर खाली सगळे हे मुहूर्त दिलेले असतात. तर आता कोणाला याबद्दल काही विचारायचं आहे. मुहूर्त म्हणजे नेमकं काय असतं, काय म्हणतात? हा तेच ना. काढीव म्हणजे हे असेच आपण आता जे बघितलं ते याच्यात जे मुहूर्त नाही आहेत पण आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण हे मुहूर्त या जे मुहूर्त दिलेले आहेत या नियम जे दिलेले म्हणजे इकडे जे 93 पानावर दिले ते कुठल्या सगळ्याच
जणांचे दिलेत ना त्यांनी 93 ओके. हो हो. लग्न सगळीच घेतली त्यांनी. फक्त आपल्याला त्याचे कोणते नवमांश घ्यायचे ते बघायचे. कोणता दिवस त्यांना हवा आहे त्या दिवशीच्या याचे नवमांश. आता दिवसाप्रमाणे साधारण बघायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला बघा काही एप्रिल मे वगैरे तर मेष पासून सुरुवात होतीये. म्हणजे आपल्याला साधारण मुहूर्त लोक मागणार ते साधारण तुम्हाला सकाळचे असणार ना, म्हणजे 10 ते 12च्या दरम्यान, किंवा मग अभिजित मुहूर्त सुद्धा चालू शकतो. पण मग साधारण लग्नाचं आपण म्हणतो की लग्न लागलं लोकांना जेवून घरी जायला बरं किंवा काय, असं आपण खूप व्यवहारिक गोष्टी पण बघतो ना. तर त्यामुळे अशा वेळेला तिथे जे कुठलं लग्न येत आहे त्याप्रमाणे आपल्याला बघायचं. साधारण आता एप्रिल मे बघा, इथे तुम्हाला मेशे पासून सुरुवात दिसते. डिसेंबर मध्ये वगैरे लग्नाचे जास्त हे बघितले जातात. तर तेव्हा जर तुम्ही बघितलं डिसेंबर मध्ये वगैरे नोव्हेंबर, तर तुळा राशीपासून सुरू होतात साधारणपणे सकाळी, म्हणजे 9-10च्या सुमारास धनु मकर अशा राशी येतील. मग ते लग्न तसं घ्यावं लागेल ना सोयीसाठी आपल्याला. मग ते लग्न घ्यायचं आणि त्यांचा कोणता नवमांश इथे आहे तो बघायचा आणि त्यानुसार त्या प्रत्येक नवमांशाचा तुम्ही काढू शकता. मग त्यातला कोणता सुटेबल आहे आणि मग परत हे नियम त्या व्यक्तीला ते कसं चालणार आहे, आठवण येत नाही ना ते लग्न किंवा काय, हे पण बघायला लागेल ना. जसं इथे जर धनु लग्न आपण घेतलं समजा डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये, तर मग आपल्याला धनु लग्न जे आहे ते आठवं कोणाला येतंय ते बघायला लागेल. म्हणजे ती जी व्यक्ती विचारायला येणार त्यांचं वधूवरांचं ते पण आपल्याला बघायला लागेल. ओके. अशा गोष्टींचा विचार करून तुम्ही काढीव मुहूर्त काढा. आणखीन काय विचारायचंय तुम्हाला? साधारणपणे बघा एखादी गोष्ट आपल्याला पुढे जायची असेल, त्याची प्रगती व्हायची असेल तर चर लग्न घेतलं जातं. स्थिर आहे एखादी गोष्ट, घर वगैरे ते स्थिर राहावं तर मग स्थिर लग्न घेणं असं पण त्याच्यामध्ये थोडासा विचार करायला लागतो की स्थिर लग्नावर ती गोष्ट केली तर ती चांगली राहणार. पुढे पटकन त्याचं आपल्याला हे पाहिजे, नोकरीमध्ये आहे आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे तर त्याचा लवकर निर्णय आपल्याला मिळावा तर चर लग्न असं सुद्धा विचार आपल्याला करायला लागतो. थोडा सगळ्या गोष्टींचा विचार तिथे केला जातो. ठीक आहे मॅम मला एक विचारायचं होतं. हा. जसं आपण हळद लावतो, आमच्याकडे आता आले होते कोणी, तर त्यांनी विचारलं की हळद कोणाच्या हातून काढायची, म्हणजे ती वाटतो ना आपण हळद, तर ती त्यासाठी 5 सुवासिनींची नावं देतो आपण, मग त्यासाठी कोणता नियम वापरतो आपण? तेच त्यांची पण तेच बघायची ना, पत्रिका बघून त्याचं आणि यांचं काय जे आहे ते 6वं 8वं येत नाही ना, असं तेच बघायचं मी. मग आपण ते नाव असतं जसं 5-8 हा, त्यांची पत्रिका मिळाली तर ती जास्त बरी, नाही तर मग नाव तर आता कसं वेगवेगळी ठेवलेली असतात ना, पण नाव राशीवरून सुद्धा बघू शकतो. अगदी आहे बघायचं. काय नीट कळलं नाही. आवाज कमी येतो. सिंहस्थ विचार. सिंहस्थ म्हणजे गुरु सिंह राशीमध्ये गेला की जो काळ सुरू होतो त्याला सिंहस्थ म्हणतात. त्या ज्या पर्वणी असतात ना, मग तेव्हा कुंभेच्या मध्ये गेला याच्यात की त्या स्नान करणे आणि त्याचं सगळं हे असं दिलेलं असतं. तसं गुरु सिंह राशीमध्ये गेला की त्याला सिंहस्थ म्हणतात. त्या काळामध्ये गुरु आणि शुक्राचा अस्त असला, कारण गुरु आणि शुक्र हे विवाहासाठी चांगले ना, गुरुबळ पाहिजे एक तर उपलब्धता म्हणून, आणि शुभ ग्रह आणि शुक्र विवाहाचा म्हणून. गुरु शुक्र जर अस्तंगत असतील तर ते निर्बली आहे, मग अशा वेळात करू नये म्हणून तेव्हा मुहूर्त दिले जात नाही. मग आपण काढीव मुहूर्त काढतो तेव्हा पण हा विचार आपल्याला करायला लागतो. शिवाय काही जणांचं असं म्हणणं आहे की गुरु आणि शुक्र एकदम अस्त असतील तर ते घेऊ नये, दोघांपैकी एकाचं असतं नसेल तर घ्यायला हरकत नाही असंही म्हणतात. कारण आता आपण म्हटलं तसं की आता सोयी बघायला लागतात ना, म्हणून आपण अशा त्या नियमांमध्ये सुद्धा फरक केले जातात. की गुरुबळ, मग गुरुबळ आपण बघितलं की काय करणं आपल्याकडे कुठल्याही याच्यामध्ये उपाय आहेतच. त्यामुळे उपाय करून मग ते जे काही अडचण असेल ती दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. शांत करणं म्हणा, पूजा करणं म्हणा, जप करणं म्हणा, अशा बऱ्याच गोष्टी दिल्या जातात आणि मग तसं करून तो दोष
दूर केला जातो. तुमचा आवाज खूप कमी येतो, काही समजत नाही. हळू विचारा. ते ऐकू. हॅलो, हा बोला. येते का आता ऐकू? हा ठीक आहे, बोला. ह्या वर्षी सिंहस्थ आहे असं म्हणतात. हा, सिंह राशी मध्ये जाईल ना गुरु तेव्हा. नाही मॅडम, 31 ऑक्टोबर पासून थोडे दिवस गुरु तिकडे जाईल फक्त. हो, बाकी करके हे बघा 21 पानावर दिलंय बघा. सिंहस्थ आणि मंगल कार्य विचार. 21 पानावर त्यांनी दिले. सिंहस्थ काळात मंगल कार्य करण्याविषयी परिहार म्हणजे उपाय दिलाय. काय काय करू शकतो. हं? हा. आता एक शंका होती हा, बोला. की वास्तुशांती जेव्हा करतात तेव्हा पृथ्वीवर अग्नी आहे की नाही पाहिलं जातं, तर ते काय आहे? हो, ते बरोबर आहे. ते त्या पान नंबर 6 वर कोष्टक दिलेलं असतं. पान 6 बघा पंचांगाचं. तिथे त्यांनी तिथी आणि वार यानुसार तिथे दिलेलं असतं की अग्नी पृथ्वीवर आहे किंवा नाही. शुक्ल पक्षात काय बघायचं आणि कृष्ण पक्षात काय दिलेलं आहे. आणि हा, तर ते बघायचं. म्हणजे आता तिथी प्रतिपदा आहे, शुक्ल प्रतिपदा, आणि रविवार आहे, तर मग अग्नी असणार पृथ्वीवर. सोमवारी असणार, पण मंगळवार बुधवार नाही, गुरुवारी असणार, शुक्रवारी असणार. म्हणजे प्रतिपदा आहे कोणत्याही महिन्याची जर शुद्ध प्रतिपदा आहे पहिला दिवस, तर रविवार सोमवार गुरुवार शुक्रवार चालेल असा त्याचा अर्थ आहे. का बरं पाहिला जातो मॅडम अग्नी? कारण पृथ्वी अग्नी म्हणजे ते आपण जे हे करतो, होम वगैरे करतो की नाही, म्हणजे ते होम करायचे असतात, ते अग्नी पाहिजे ना. अग्नीची पूजा करणार ना आपण, म्हणजे तिथे अग्नीमध्ये आहुती वगैरे घालणार. मग तो अग्नी पृथ्वीवर पाहिजे ना. तर आपण तिथे भूमीवर अग्नी असेल तर आपण ते घरामध्ये भूमीवर करू, तेव्हा त्याचा उपयोग असतो. ओके ओके. आणि त्याला पंचांग शुद्धी पण पाहिजे. जरी वार असले तरी तो वारी पंचांग शुद्धी म्हणजे आपण दिनविशेष मध्ये दिले असतं ना, अशुभ दिवस शुभ दिवस, ते पण सगळं बघायला लागतं. ठीक आहे. कुठलाही होम करताना काही बघितलं जातो अजून. अजून काही नाही मॅडम, पुढच्या आठवड्यात एकदा अधिक महिन्याचं सांगा फक्त, एक 4 ओळी सगळ्यांना. हो हो 14 मे पासून आहे वाटतं अधिक महिना. हा, आपण म्हणजे प्राज्ञेमध्ये शिकलो होतो की चंद्र आणि म्हणजे चंद्रमानाने आणि सूर्यमानाने असं जे आपण गणना करतो, म्हणजे सौर आणि चांद्र आपण जे बघतोय तिथी वगैरे सगळं चांद्र याच्याने बघतो. इथे आपल्याला 27 नक्षत्रामधून 27 साधारण दिवसामध्ये चंद्र सगळ्या नक्षत्रांची एक फेरी पूर्ण करतो, आणि ती फेरी पूर्ण करायला त्याला साधारण 29.5 दिवस लागतात. त्यामुळे 29.5 गुणिले 12 महिने असं आपण जर केलं तर 354 दिवसाचं वर्ष होतं चांद्र. बरोबर. हा, पण आपलं सूर्याचं जे आहे ते आपल्याला माहिती आहे 365 आणि काय ते पुढे आहे ते, म्हणजे तेवढे दिवस आहे. ओके. त्यामुळे 11.25 दिवसांचा फरक पडतो चांद्र महिना आणि चांद्र वर्ष आणि सौर वर्ष याच्यामध्ये. आणि त्यामुळे त्या दरवर्षी जर 11.25 म्हणजे किंवा 11 धरू आपण, 11 दिवस जर फरक पडेल, कमी कमी होत जाईल ना. चांद्र वर्ष 11 दिवसांनी कमी होईल, मग दुसऱ्या दिवशी 22 दिवसांनी होईल, आणि तिसऱ्या वर्षी 33 दिवस होतील, म्हणजे 1 महिना जवळजवळ पूर्ण झाला. मग सौर वर्ष आणि चांद्र वर्षामध्ये 1 महिन्याचा फरक पडत जाईल. तर तो फरक पडू नये म्हणून साधारण 33 म्हणून आपण अधिक महिन्यात 30 अधिक 3 33 वस्तू देणं, हे ते जे सगळं मानलं जातं त्याचा संबंध हा याच्याशी आहे. आणि म्हणून ती सांगड घालण्यासाठी त्याला आपल्याला साधारण 27 महिने म्हणजे 2.5 वर्षांनी ते 32 महिन्यापर्यंत
एक वर्ष, एका वर्षामध्ये 12च्या ऐवजी 13 महिने धरले जातात. त्यामुळे तो 1 महिना अधिक येतो. मग तो महिना कोणता अधिक धरायचा याच्यासाठी असा नियम आहे की दर महिन्याला साधारण 15 तारीख, 14-15 तारीख किंवा जर बघितलं तुम्ही तर 13 ते 16-17 पर्यंत सुद्धा दिसतं आपल्याला की सूर्य हे बदलतो, रास बदलतो मेषेतून. म्हणजे आपण बघतोच मकर संक्रांतीला तो 14 किंवा 15 जानेवारीला तो मकर येतो, नंतर तो पुढे कुंभेत जातो आणखी फेब्रुवारीला. असं आपण सगळं बघत गेलं की दर महिन्याच्या साधारण 14-15 तारखेला आपण म्हणू की सूर्य आपली रास बदलते. याला सूर्य संक्रमण म्हणतात. आणि हे मेषेत तो गेला की मेष संक्रमण म्हणतात किंवा मेषायन म्हणतात, मग वृषभ संक्रमण असं जे म्हटलं जातं ते जे प्रत्येक महिन्यामध्ये होत असतं. चैत्रामध्ये तुम्ही बघितलं तर ते मेष संक्रमण होतं. तर असं जे होत असतं ते दोन्ही संक्रमण ज्या महिन्यामध्ये होत नाही तेव्हा त्याला अधिक महिना असं म्हटलं जातं किंवा दोनदा होतात. जसं आपण यावर्षी जर तुम्ही बघितलं तर बघा मे मध्ये तुम्हाला अधिक महिना सुरू व्हायच्या आधी बघा मेचं जर तुम्ही 34 पान काढा मे महिन्यामध्ये, कारण आज वेळ आहे थोडा, अजून 11 वाजले नाही म्हणून आजच घेऊन टाकते. रवी बघा वृषभेत प्रवेश करतोय 15 तारखेला, 15 मे. 6:21 लिहिलंय ना, शिवरात्री आणि पुढे लिहिलंय रवी वृषभ आणि खाली पण दिलंय 15 मे रवी वृषभ 6:21. म्हणजे तो वैशाख कृष्ण पक्षामध्ये तुम्हाला चतुर्दशी, कृष्ण चतुर्दशीला तो झालेला दिसला. आता पुढच्या पाण्यावर नाही होणार, 1 महिन्याने होणार ना, 15-15 दिवस आहेत. त्यामुळे 36 नंतर तुम्हाला 38 पान बघा. आता 38 पानावर सुद्धा पुन्हा 15 जून अमावस्येच्या दिवशी बघा रवी मिथुनेत प्रवेश करतो 12:53 ला. म्हणजे आता तो इथे जून महिन्यामध्ये करतोय प्रवेश आणि पहिला तो रवी जो आहे तो मे महिन्यामध्ये, बरोबर. आता पुढचं बघा 38 नंतर तुम्हाला 40 सोडून देऊन 42 पान बघा. आता 42 पानावर बघा इथे 14 तारीख आली आहे. तिथे त्या कृष्ण पक्षामध्ये कुठेच रवीची झालेली नाही. दिसतंय का कुठे रवी तुम्हाला बदललेला नाही. आणि त्याच्या नंतर जर तुम्ही बघितलं तर आता अजून 1 पान सोडून म्हणजे तुम्ही याच्यामध्ये बघा 44. हा 44 पानावर म्हणजे पुढच्या पानावर तुम्हाला 16 तारखेला रवी दिसतोय कर्केमध्ये गेले. त्यामुळे तो म्हणजे इथे जे आपण बघितलं की इथे जेव्हा खरं तो 42 पानावर इकडेच व्हायला दिसायला पाहिजे होता, पण तो होत नाही ना त्या महिन्यात. 5 मिनिटांनी बसूया ना. त्यामुळे मग असा जो महिना आला तो ज्येष्ठ महिना आला म्हणून ज्येष्ठाचे 2 महिने घेतले. आणि असा नियम आहे की त्याच्या पहिला महिना अधिक धरायचा, दुसरा महिना निज धरायचा. अगं तिकडे बसणार. ज्येष्ठ हा अधिक झाला आणि त्याचा पुढचा महिना हा निज झाला. असा तो नियम असतो. मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला प्रत्येक 15-15 म्हणजे 1-1 महिन्यामध्ये दर ह्याच्यामध्ये तुम्हाला तो रवी बदलताना दिसेल. पण इथे तसं होत. असं जेव्हा होतं तेव्हा त्याला अधिक महिना म्हणतात. आणि हा साधारण 2.5 वर्षानंतर म्हणजे 27 ते 32 महिने जसं या रवीच्या ह्याच्यावर मध्ये संक्रमणावर अवलंबून असतं. आणि जेव्हा ते एकाच ह्याच्यात होतात तेव्हा त्याला क्षय महिना पण येतो असं पण म्हटलं जातं. ही सगळी माहिती आपण प्रार्थनेमध्ये थोडीशी शिकलो होतो. ही डिटेलमध्ये आणखी तुम्हाला हवी असेल तर अजून तुम्ही सोमणांच्या पुस्तकात सुद्धा वाचू शकता अधिक महिन्यात. आणि अजून माहिती हवी असेल तर मग मी हे पाहिजे तुम्हाला पुढच्या वेळेस अजून सांगेन. ठीक आहे. ठीक आहे. छान आहे मॅडम. तुम्हाला विचारल्यावर तुम्ही लगेच सांगा. सगळं म्हणजे तसं माहिती इतकी वर्ष शिकवत आहे त्यामुळे माहिती आहे. छान छान. आणि
आता मी काय बंद म्हणाले, केलंय. अधिक महिना येतोच आहे तर माहिती पाहिजे ना 15 दिवस आधी. हो, बरोबर आहे. हे आपण म्हणजे सुरुवातीला जेव्हा चंद्रवर्ष म्हणजे प्राज्ञेलाच आपण शिकवतो, पण त्याला आता खूप दिवस झाल्यामुळे कदाचित त्याला लक्षात नसतं. पण हा त्याचा आहे. त्यामुळे दरवर्षी बघ असं आता हा अधिक महिना झाला की पुढच्या वर्षी प्रत्येक सण हा 11 दिवस तुम्हाला आधी येतातच. आणि मग एकदम 22 दिवस पुढे जातात. हा बरोबर. म्हणजे आधी. ही ऍडजस्टमेंट आली की तो पुढे जातो. बरोबर. हो, तारखा बघत राहिला तर तुमच्या बरोबर म्हणजे ते जेव्हा श्राद्ध करायचं असतं ना तेव्हा कळतं की तिथी हा 11 दिवस गणपती सुद्धा तुम्हाला लगेच लक्षात येतं की तो 28 ऑगस्ट साधारण ऑगस्ट पासून ते सप्टेंबर असा तो त्याची तारखा बघ बदलताना दिसतो. बरोबर. त्यामुळे ते अधिक महिना चांगली बुक आहे ना मग ती. नाही पुरुषोत्तम मास म्हणजे खरं तर मार्गशीर्ष महिना. अधिक मासाला मलमास आणि दूध तपस. आणि नाही पण मग ते हे करतात ना काय अधिकाचं वाण करतात ते अधिक हा. मध्ये करतात का निजेमध्ये करतात? अधिक आहे. अधिक मध्ये करायचं. हा. आणि तेव्हा ते अनारशाचं महत्व म्हणजे जाळीदार पदार्थ म्हणून त्याचं हे आहे की त्याच्यात कुठेही गुंतायचं नाही, त्याच्यातून निघून गेलं असेल असं दान द्यायचं की ज्याच्यात आपलं मन नाही आतमध्ये, ते गळून गेलं पाहिजे खाली. आकांक्षा, अपेक्षा, कामना. हा म्हणून अनारशांचं पोपचं महत्व असतं. असं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत की त्या शास्त्राशी फार खूप संबंधित असतात, त्या ऋतूशी संबंधित असतात. असं पण असतं त्यांचं. अधिक महिना किती दिवसांनी येतो काय ही सगळी माहिती त्या ह्याच्यात दिलेली आहे. तुम्हाला मी हवं तर ते पाठवून देईन. चालेल. थँक्यू. चला आता करू बंद मीटिंग. हो आता मला